Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तिसऱ्या वर्षाचं आता तेजल नाईक, उर्मिला वजे आणि अनंत नाईक स्वागत गीत सादर करतील. Jai Swastika
आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक सामूहिक ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष आणि जनता बँकेचे चेअरमन श्री यशवंत पाटील, व्यासपीठावर असलेले माननीय सायनेकर सर, समोर बसलेले श्रीयुत कोडोलीकर सर, मळेरीकर सर, आमचे आप्पा, या आणि बंधू भगिनी, उत्साही कार्यकर्ते, माझे भ्रातृतुल्य स्नेही मधुकर नाईक, माझे ज्येष्ठ स्नेही बबनराव नाईक, प्राचार्य कोडोलीकर सर, प्राचार्य मणेरीकर सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत यशवंत पाटील आणि माझ्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उपचाराचा भाग म्हणून बऱ्याच गोष्टी आधी बोलल्या जातात, पण मी इथे आता या परिसरामध्ये येतोय 86 सालापासून. म्हणजे मी परवाच म्हटलं की आता 20 वर्ष इथे होतील मला यायला लागून. एखाद्या ठिकाणी इतक्या सातत्याने मी जातोय असं अन्य कुठलंही ठिकाण नाही. तसं महाराष्ट्रामध्ये थेट विदर्भापासून ते अगदी कोकणापर्यंत, पुढे खरं म्हटलं तर गोव्यापर्यंत मी व्याख्यानांच्या निमित्ताने गेलेला आहे असं म्हणण्यापेक्षा जात होतो असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. पण हे एकच ठिकाण असं राहिलेलं आहे, त्याचं सगळं अपश्रेय अर्थात वसईकरांकडे आहे, तो भाग मिळाला. पण हे एकच ठिकाण असं राहिलेलं आहे की जिथे मी तुलनेने वारंवार येतोय. तुलनेने म्हणण्याचं कारण असं की तसं जरी मी इथे नुसता येत असतो काही वेळेला, आत्ता 15 दिवसापूर्वीच मधुकर नायकांच्या घरी आलेलो होतो, पण व्याख्यानासाठी मला आठवतंय 2 वर्षांपूर्वी जेव्हा लेंटचा पिरियड चालू होता तेव्हा फादर दिब्रुटोनी फार आग्रह केल्यामुळे 2 वर्षांपूर्वी गिरीजच्या चर्चमध्ये तिथे मी आलेला होतो. त्यानंतर 2 वर्षात काही मी इथे व्याख्यानासाठी आलेला नव्हतो. व्याख्यान, व्यासंग याबद्दल बरंच काय काय सांगण्यात आलं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या सगळ्यातनं मी आता बाहेर आहे. तेव्हा पुढील साधारणपणे 1 तासभर मी तुमच्याशी एक विशिष्ट विषय घेऊन, पण खरं म्हटलं तर हितगुज करणार आहे, थोडस मुक्त चिंतन करणार आहे. मनातली खंत, मनातली वेदना, मनातला धूसर आशावाद, अशा अनेक गोष्टी मी तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही सगळे श्रोते, हे इथले श्रोते मला माहिती आहे अतिशय चोखंदळ आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी त्या सगळ्यामध्ये एक सूत्र गुंफून देण्याची गरज आहे असं नाही. हा माझं व्याख्यान हा एक फिनिश्ड असा प्रॉडक्ट असणार नाहीये, तर ते सगळं एक रॉ मटेरियल आहे, ते तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. त्यानंतर त्यामधून एक
स्वतःला सुसंगत अशा प्रकारची एक काही विचारांची दिशा ही तुमची तुम्ही निश्चित करायची आहे. ती जबाबदारी मी घेणार नाहीये. आता मला त्यात फारसं स्वारस्यही राहिलेलं नाही. तेव्हा एक घोटीव, आखीव, रेखीव, वेल स्ट्रक्चर्ड अशा प्रकारचं व्याख्यान म्हणून तुम्ही माझ्या या व्याख्यानाकडे पाहू नका. तर तुमच्याशी एक प्रकारचा हार्ट टू हार्ट अशा प्रकारचा हा टॉक आहे असं तुम्ही समजा. सामवेदी सगळी मंडळी इथली आहेत. कदाचित त्यामुळेही मला यांच्याबद्दल जास्त प्रेम वाटतं की काय मला माहिती नाही. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आपल्या विभूती सांगताना वेदानां सामवेदोस्मी असं साक्षात भगवंताने सांगितलेलं आहे. आणि माझं सगळं आयुष्य जरी साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन करण्यामध्ये व्यतीत झालेलं असलं आणि तत्वज्ञान, अध्यात्म, धर्मशास्त्र या विषयांचंही जरी मला आत्यंतिक प्रेम असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की मला वाटतं कोणाची ती खांडेकरांचीच कादंबरी असावी, पहिलं प्रेम नावाची कादंबरी. काही तपशिलात चूक होत असेल तर माफ करा. तर त्यामध्ये तसं पहिलं प्रेम मात्र माझं जर कुठे असेल तर ते संगीतावर आहे. आणि त्यामुळे ही सगळी सामवेदी मंडळी संगीताशीही चांगली जाणकार आहेत. मला माहिती, आता मी इथे आलो तेव्हाही काल उत्पादवांचा काय कार्यक्रम होता त्याच्याबद्दल चर्चा चालू होती. तेव्हा या विषयामध्ये रस घेणारी अशी ही मंडळी आहेत. दुसरं असं की आता यावर्षी जर मी या व्याख्यानमालेला आलो नसतो तर कदाचित असं झालं असतं की काहीतरी गैरसमज झाला असता. मी नेहमीच असं म्हणतो की निस्पृहता म्हणजे उद्धटपणा नव्हे. आणि माझ्या मनात तर तशी भावना अजिबातच नाही. मी एकंदरीतच या सगळ्या व्यवहाराला, व्याख्यानबाजीला, व्याख्यानांकडे श्रोते ज्या दृष्टीने पाहतात त्या दृष्टीलाही कल्पनातीत खरं म्हणजे वैतागलो आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या सगळ्याचा उपयोग मला आलेला आहे आणि म्हणून त्याच्यातनं बाहेर आपण पडावं असं मला वाटतं. रामदास स्वामींची एक ओवी आहे की क्षमेचा जर धीर बुडाला तर काय करावं, तर तेथे स्थलत्यागाची केला पाहिजे. म्हणजे मग अशा वेळेला आपण तिथून निघून जावं. श्रोत्यांनाही बदलणं आपल्या हातात नाही. आणि मिया बीबी राजी तो क्या करे काजी या न्यायाने वक्ते व्याख्यान देत आहेत, श्रोते तृप्त मनाने ती ऐकतायत आणि नंतर अर्थातच ती पूर्णपणे विसरून जात आहेत. त्यांनी ती लक्षात ठेवावीत अशी अपेक्षा वक्त्यांचीही अजिबात नाही. मानधनाचं पाकिट आपल्याला जे काही प्रत्येकाची जी एक काय त्याची मार्केट व्हॅल्यू जी असेल त्यानुसार किंवा जितका बार्गेन करणं शक्य असेल त्याप्रमाणे ज्याने त्याने ती करावी. काही व्याख्याते आपण धन देऊन तो मान मिळवतात. काही असं म्हणतात की नाही आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल पण व्याख्यान नक्की ठेवा. आणि मग काही असे असतात की जे मानधन घेतात. मग ते अगदी छोट्यापासून कितीही मोठ्यापर्यंत असू शकतो. पण हा सगळा जो काही व्यवहार आहे आणि कुठल्याही विषयाकडे बघण्याची जी लोकांची म्हणजे शेवट एक मी नेहमीच म्हणतो की एक उच्च दर्जाची कर्मणूक आहे. आज असंख्य किती चॅनल्स नेमके असतात टीव्हीवर मला माहिती नाही पण बरेच आहेत एवढं मला माहिती आहे. काहीतरी असंख्य ते आहेत. मग तसं ते जसे असतात आणि हल्ली आता व्याख्यानांचे पण चॅनल्स आहेत. प्रत्येक चॅनलवर कोणाचं तरी प्रवचन वगैरे असतंच. म्हणजे काय आहे डिमांड अँड सप्लायचं जे काही शेवट एक सूत्र आहे त्याप्रमाणे. आणि एक तो फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ होता से नावाचा, त्याने असं म्हटलेलं आहे की काही वेळेला दरवेळेला डिमांड असली म्हणजे सप्लाय होतो असंच नाहीये. काही वेळेला सप्लाय ऑल्सो क्रिएट्स इट्स ओन डिमांड. तर व्याख्यात्यांची संख्या खूप वाढली की मग डिमांड आपोआप निर्माण केली जाते. फेटिश अशा प्रकारची ती काही वेळेला असते. तो जाऊ दे, मला त्या कशाबद्दल काही बोलायचं नाही. माझा मुद्दा आहे माझ्यापुरता मर्यादित असा आहे की या सगळ्यामुळे जरी मी दूर असलो त्यातनं मला ते आवडत नसलं म्हणून तरी सुद्धा परत परत एखाद्याने आपल्याला बोलवावं आणि त्याच्या प्रेमाचा आणि ही प्रेम ही जी काही गोष्ट आहे
त्या बाबतीत म्हणजे मी फारच संवेदनशील आहे. मला ती अत्यंत मोलाची वाटते. अनेक गोष्टीच्या बंधनातून मी बाहेर होऊ शकलो, पण प्रेमाचं जे बंधन आहे त्यातनं मी बाहेर पडलेलं नाही आणि कधी पडावं अशी माझी इच्छाही नाही. कारण जीवनाचं सारं सर्वस्व हे खरं म्हटलं तर जे नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की सात्वस्मिन परम प्रेम रूपा. ती शेवट कशी आहे, भक्ती हे सुद्धा काय आहे, परम अशा प्रकारचं ते प्रेम आहे. तेव्हा प्रेम या गोष्टीला जीवनामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि म्हणूनच जेव्हा एक कमलाकर आणि दुसरे मधुकर असे दोन कर जेव्हा पुढे आले, तेव्हा सायनेकर याला आता काही दुसरा मार्ग राहिला नाही म्हणायला, आणि शेवट मी इथे यायचं असं ठरवलं. विषय कुठला घ्यायचा असं माझ्या मनात आलं. कारण कमलाकर पाटील जेव्हा मला भेटले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे वक्त्याच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे श्रोते आहेत. गैरसोयीचे का म्हणतो ते सांगतो. त्यांनी ते 2 वर्षांपूर्वी जे मी काही व्याख्यान दिलं होतं त्यातलं जवळ निम्म पाहून मला म्हणूनच दाखवलं. म्हटल्यानंतर मी हादरलो. मी म्हटलं बापरे, म्हणजे आता यातलं आपल्याला काहीच वापरता येणार नाही. काय श्रोत्यांची प्रचंड विस्मरण शक्ती हे वक्त्याचं फार मोठं भांडवल असतं. आणि त्यामुळे एकच साधारणपणे व्याख्यान तयार करायचं आणि सगळीकडे जाऊन तेच व्याख्यान ठोकायचं नाही, खरं हाणायचं, हे चालू राहतं. त्याचं फार मोठं श्रेय हे श्रोत्यांनाही असतं. पण जेव्हा हे तुम्ही ते अमकं म्हटलं होतं, तमकं म्हटलं होतं, माझ्याही काही लक्षात नव्हतं मी नेमकं काय काय म्हटलं होतं ते. पण माझ्या एवढं होतं लक्षात आलं की हे फारच यांनी मनपूर्वकतेने ते व्याख्यान ऐकलेलं आहे. त्याची काहीतरी कॅसेट वगैरे त्यांनी इथे काढलेली होती. ती म्हणजे माझी की परवानगी वगैरे घेतलेली नव्हती, तो भाग वेगळा. पण कॉपीराईटचा काही प्रश्न नाही आहे माझ्या बाबतीत. तेव्हा ती त्यांनी काही बरेच वेळा ऐकली आणि त्यातलं त्यांनी मला बरंच काही सांगितलं. तेव्हा त्यांनी जे जे सांगितलं ते शक्यतो टाळून बोलण्याचा प्रयत्न मी करेन. मूळ सांगत होतो ते असं की तो जो दिवस होता तो नेमका दासनवमीचा होता आणि अर्थातच समर्थांचं चिंतन मनन काहीतरी चालू होतं. आणि मग मला एकदम मनाच्या श्लोकातला जो 105वा श्लोक आहे, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. हा जो श्लोक आहे तो एकदम समोर आला आणि मला एकदम असं वाटलं की हा हेच आपल्याला नेमकं सांगायला आवडेल. माझा एक गुण किंवा दोष काहीही म्हणूया आपण असा की जे जे आयुष्यामध्ये मी काही वाचलं ते सगळं मी फार गांभीर्याने घेतलं. मग ती कविता असो, मग ते तत्वज्ञान असो, ते अन्य कोणत्याही प्रकारचं साहित्य असो. आणि त्यामुळे असं झालं की मला भरपूर त्याच्यातनं आनंद मिळाला, प्रगतीची संधी मिळाली, हा भाग वेगळा. पण एक संत वगळता आणि साहित्यातल्या अगदी काही म्हणजे हाताची बोटं सुद्धा लागणार नाही तितके कमी अपवाद वगळता बाकी हे सगळं केवळ सांगण्यासाठी असतं हे काही मला आधी तरी माहिती नव्हतं. आणि म्हणूनच प्रत्येक जी आपण गोष्ट वाचू ती फार गांभीर्याने घेणं. तेव्हा विवेके क्रिया आपुली पालटावी, संपूर्ण ज्याला काही धर्मशास्त्र म्हणावं, ज्याला तत्वज्ञान म्हणावं, ज्याला अध्यात्म म्हणावं, यांच्याही सीमारेषा या अभ्यासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या आहेत. फिलॉसॉफी, रिलिजन, थिओलॉजी, स्पिरिच्युअलिझम, या प्रत्येक शब्दाला काही वेगवेगळा अर्थ आहे आणि तो भाषा शिकवत असताना महत्वाचा आहे. पण माझ्या दृष्टीने आता ज्ञानेश्वरांची जर उपमा द्यायची झाली तर त्यांनी वापरलेला दृष्टांत एक असा आहे की ज्याप्रमाणे 2 सरोवर ही शेजारी शेजारी असावीत आणि त्यानंतर एक प्रचंड असा पर्जन्य वृष्टी व्हावी
आणि दोन्ही सरोवरांमधलं जे पाणी आहे ते एकमेकांमध्ये ज्याप्रमाणे मिसळून जावं, त्याचप्रमाणे माझ्या दृष्टीने धर्म, तत्वज्ञान आणि अध्यात्म या तीनही गोष्टी या एकमेकांमध्ये मिसळून जातात. विशेषतः भारतीय दर्शनाच्या बाबतीत तर हे फारच खरं आहे. पाश्चात्य जगतामध्ये धर्माचा कोणताही विचार न करता तत्वज्ञानाचा अभ्यास हा शक्य आहे. किंबहुना अनेक तत्वज्ञ हे त्यांना धर्माशी तसं काही देणं घेणं नव्हतं. तत्वज्ञान म्हणजे प्रामुख्याने मेटाफिजिक्स, एक प्रकारचा काथ्याकूट, एक प्रकारचं बौद्धिक अशा प्रकारचं आकलन, बौद्धिक अतिसूक्ष्म, अतिविस्तृत, अत्यंत सखोल अशा प्रकारची चर्चा, असं बरचसं रूप हे पाश्चात्य तत्वज्ञानाचं आहे. तिथेही काही अपवाद आहेत नाही असं नाही, पण एकंदरीत त्याचं स्वरूप हे प्रामुख्याने असं आहे. या उलट भारतीय जे सगळं तत्वज्ञान आहे ते जर तुम्ही बघितलं तर भारतीय दर्शनाचे, विशेषतः वेदांताचे, केवलाद्वैताचे मेरुमणी असणारे जे आद्य श्री शंकराचार्य, ते शंकराचार्य हे धर्माचेही फार मोठे प्रवर्तक होते एक प्रकारे. हे आपल्याला विसरता येत नाही. तेव्हा धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान या तीनही गोष्टी भारतामध्ये त्यांचा एक प्रकारे गंगा, यमुना, सरस्वती सारखा त्यांचा संगमच आपल्याला प्रामुख्याने दृष्टोत्पत्तीला येतो. तर म्हणूनच मला जेव्हा असं वाटलं की जे काही सगळं सांगायचं आहे त्याचं जर अगदी थोडक्यात आपण सारांश काढायचा म्हटला, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आचार्य असं म्हणतात की कोट्यवधी ग्रंथामधून जे सांगितलेलं आहे ते जर अगदी यदुक्तम ग्रंथ कोटिः, ते जर श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, अर्ध्या श्लोकात जर ते सांगायचं झालं तर असं सांगता येईल सूत्र रूपाने की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या आणि जीवो ब्रह्मैव नापरः. या अर्ध्या श्लोकातच त्यांनी ते सगळं सांगितलं. तसं सातत्याने जेव्हा मी भारतीय दर्शनाचा, धर्माचा, अध्यात्माचा, आपल्या शिक्षणाचा, ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेली 34 वर्ष राहिलेला, त्या शिक्षणाचा जेव्हा मी विचार करतो, संस्कारांचा, त्या मला असं दिसतं की जर अगदी थोडक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये जर या सगळ्याचा सारांश सांगायचा झाला तर तो विवेक या शब्दामध्ये ग्रथित करता येईल, पकडता येईल. आणि त्यानंतर लगेच जे पुढचं आहे की विवेक एक क्रिया आपली पालटावी. विवेक ही गोष्ट प्रामुख्याने मानसिक, भावनिक, बौद्धिक पातळीवरची आहे. पण ती तिथेच जर केवळ राहिली तर त्या विवेकालाही काही अर्थ नाही. तो विवेक जेव्हा आपल्या कृतीतून अभिव्यक्त होईल, आपली कृती पूर्णपणे बदलण्याची किमया जेव्हा तो विवेक घडवून आणेल, तेव्हाच तो विवेक हा खरा विवेक असेल. आणि म्हणूनच त्या विवेकाच्या साहाय्याने आपली क्रिया बदलण्याचा प्रयत्न करणं हे जीवनाचं, मानवी जीवनाचं मूलभूत आणि सारभूत अशा प्रकारचं तत्व आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की जो काही विचार हा मनामध्ये माझ्या सातत्याने असतो तो सांगण्यासाठी काय असतं की बघा, एखाद्या गवयाच्या मनामध्ये स्वरांच्या अनेक लढी असतात, पण त्याला उलगडण्यासाठी त्याला कुठल्या तरी एका रागाच्या आधाराची गरज असते. तद्वत माझ्या मनात जे काही वेगवेगळे स्फुट आणि अस्फुट असे विचार आहेत, त्या विचारांच्या मांडणीसाठी कुठल्या तरी एका शीर्षकाची गरज आहे. एवढ्याच अर्थाने मी हे शीर्षक घेतलेलं आहे. तर विवेक एक क्रिया आपली पालटावी. तर हा जो विवेक शब्द आहे, तसा आधी आपण जर थोडंसं त्याचं नेमकेपणा त्याच्यात साधण्यासाठी जर आपण बघितलं तर मुळातला संस्कृत मधला जो धातू आहे तो विच असा धातू आहे. आणि विच या धातूचे अर्थ आपल्या डिक्शनरीमध्ये जे दिलेले आहेत ते असे आहेत की टू सेपरेट, टू डिव्हाइड, टू सेव्हर, टू डिस्क्रिमिनेट, टू डिस्टिंग्विश अशा प्रकारचे, आणि टू डिझर्न असे अर्थ त्यांनी दिलेले आहेत. माणसाला ही जी एक निसर्गाने किंवा परमेश्वराने जी शक्ती दिलेली आहे
की दोन गोष्टी त्याच्या समोर आल्यानंतर त्यातल्या एकाची निवड तो करू शकतो. अशी एक उपजत, अशा प्रकारची बुद्धी, प्रेरणा ही त्याच्या काही वास्तविक पाहता असते. दोन गोष्टींमध्ये काहीतरी तरतम ठरवणं. विल ड्युरांट हे जे फार मोठे गेल्या शतकातले तत्वज्ञ, आणि तत्वज्ञ तर होतेच फार मोठे, पण त्याही पेक्षा ज्यांनी तत्वज्ञानाची एक व्यवस्थिती फार सुंदर रीतीने तत्वज्ञान मांडून दाखवलं, त्यांचं जे प्रसिद्ध पुस्तक आहे स्टोरी ऑफ फिलॉसॉफी, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की लहानाला लहान म्हणून ओळखणं आणि मोठ्याला मोठं म्हणून ओळखणं हाच तत्वज्ञानाचा गाभा आहे. म्हणजे बघा, थेट सॉक्रेटिस पासून किंवा त्याच्याही आधीपासून हेरॅक्लिटस, पायथागोरस इथपासून सुरुवात करून ते अगदी बर्टन रसेल पर्यंत येणारे असे हे तत्वज्ञ, पण ते शेवट तत्वज्ञानाचा सारांश काय सांगतात तर लहानाला लहान म्हणून ओळखणं आणि मोठ्याला मोठं म्हणून ओळखणं म्हणजेच तत्वज्ञान. म्हणजे हाच नेमका विवेक आहे. या शब्दाला समकक्ष असे कितीतरी शब्द आपल्याला दिसतील की ज्यांचा वापर हा आपल्या तत्वज्ञानामध्ये, धर्मशास्त्रामध्ये वारंवार झालेला आहे. मी धर्मशास्त्र म्हटलं, धर्म हाही शब्द तसाच आहे बघा. धर्म, आज ज्या धर्माच्या नावावर मारामाऱ्या होतात तो धर्म नव्हे, तो धर्म नव्हे. धर्माच्या नावावर खरी कधी मारामारी होतच नाही, होऊ शकतच नाही. मुळे जिथे मारामारी होते तिथे धर्म असूच शकत नाही. तेव्हा धर्म याचाही अर्थ तोच आहे. माणसाची प्रगती, माणसामध्ये असणारं सगळं पोटेन्शियल हे ज्या मार्गाने गेलं असता अभिव्यक्त होतं, ज्या मार्गाने गेलं असता माणसाचा सतत विकास होतो, ज्या मार्गाने गेलं असता मनुष्य हा अत्यंत प्रगल्भ बनतो, ज्या मार्गाने गेलं असता मनुष्य हा अधिक हळुवार बनतो, ज्या मार्गाने गेलं असता तो त्याच्या वैयक्तिक जीवनात तर आनंद अनुभवतोच, पण त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या समाजासाठी, त्याच्या राष्ट्रासाठी, अखिल मानव जातीसाठी तो वरदान ठरू शकतो. अशा प्रकारचा जो मार्ग, त्या मार्गाला धर्म म्हणायला पाहिजे. आणि हा जो धर्म शब्द आहे तो तर अगदी, म्हणजे विवेक हा शब्द तरी आपल्याला इतका आधी सापडत नाही, पण धर्म हा शब्द ऋग्वेदामध्ये, आपला जो प्राचीनतम ग्रंथ आहे त्या ऋग्वेदामध्ये हा धर्म शब्द वेगवेगळ्या संदर्भामध्ये किमान 56 ठिकाणी आलेला आहे. किमान 56 वेळा हा धर्म शब्द आलेला आहे. त्याचे अर्थ थोडे थोडे वेगळे आहेत. गीतेमध्ये जेव्हा तो धर्म शब्द येतो तेव्हा त्याचे अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी थोडे वेगवेगळे होतात. हे जरी खरं असलं तरी आपली जी मूळ कल्पना आहे ते धर्म हे परत माणसाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. आपल्याला तो सगळ्यांना प्रसिद्ध श्लोक माहिती आहे की आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषां अधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या बाबतीमध्ये इतर प्राणी आणि माणूस यात काही फरक नाही असं त्यावेळेला म्हटलेलं होतं. आता हा श्लोक खूपच बदलायला हवा. म्हणजे मला नाही वाटत की माणूस जितक्या नीच पातळीला या सगळ्या बाबतीत मी जाऊ शकतो तसा कुठलाही पशु जातो अन्य. काही कसे होते बघा, परंपरा कडून जाते नाही का. आणि माणसाने आपल्या भाषेचा विकास म्हणजे काय, डेव्हलपमेंट, बरोबर. कारण डेव्हलपमेंट म्हटलं की समजेल, आणि डेव्हलपमेंट आता डेव्हलपमेंटच युग आहे नाही का सगळीकडे. तर ही जी काही डेव्हलपमेंट आहे ती भाषेची त्यांनी खूप केलेली असल्यामुळे कुठलाही मानवी अत्याचार तो करतो आणि त्याला तो पाशवी अत्याचार असं म्हणतो. पशूंच्या क्षेत्रामध्ये असा कुठेही अत्याचार खरं म्हटलं तर नसतो. जर तुम्ही थोडं बारकाईने बघितलं तर पशु, पक्षी, सर्व मानवेतर सर्व प्राणी हे त्यांना निसर्गाने घालून दिलेली जी काही बंधनं आहेत ना ती पुरेपूर पाळतात. तुम्ही बघा की त्यांचा आहार कुठला तरी पशु काहीतरी खाणार नाही, पण माणूस आता तुम्ही पाहतो काय वाटेल ते खातो. अशी कुठलीही गोष्ट नाही इन्क्लुडिंग पैसा की जो तो खात नाही. आता तुम्ही सांगा पैसा एक खायची गोष्ट आहे का, पण ती सुद्धा तो खातो.
तेव्हा आहार, निद्रा, केव्हा झोपावं आणि केव्हा उठावं याबद्दलचा कुठलाही नियम त्याला आता नाही. कुठला तरी एक सिनेमा चालू असतो आणि म्हणून तो रात्री जेव्हा खरं म्हणजे त्याने झोपणं अत्यावश्यक आहे तेव्हा तो जागा असतो. आणि सकाळी मी आता बघतो तरुण पिढीचा अनेकदा की 9, 9:30 वाजले तरी सुद्धा ती अजून माणसं अंतरुणातच असतात. हे बघा, हे कधी पशुपक्षी असं करत नाहीत. तुम्ही जर बघितलं तर कोकिळ, आता सध्या वसंत ऋतू आहे, नितांत सुंदर असा काळ आहे, चैत्र मास आहे, तेव्हा तो कोकिळ केव्हा उठतो पहा, त्याचं पूजन, त्याचं गायन केव्हा सुरू होतं ते पहा, सगळी पाखरं केव्हा उठतात ते पहा. तेव्हा त्यांना आहार, निद्रा, भय, त्यांच्यात सहजीवन आहे, त्यांच्यात भीती नाहीये बघा तशी. म्हणजे कुठला तरी एक साप आला, मांजर आलं की ती साळुंकी एकदम जोरात ओरडेल, पण बाकी नाही तर जर तुम्ही पाहिलं ना तर ते सगळे पक्षी, सगळे प्राणी, त्यांचं एक सहजीवन आहे. ते एकमेकावर विश्वासून राहू शकतात. ते जे चक्र आहे निसर्गाचं ते कुठेही त्याच्यामध्ये व्यत्यय आणलेला नाही. माणसाच्या बाबतीत मात्र असं आहे की त्याला प्रचंड भीती आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाला भयानक घाबरतो. तेव्हा हे जे भय आहे, हे भय हे सुद्धा एक विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे जरी ती सामान्य असं म्हटलेलं आहे तरी ती आहार, निद्रा, भय हे आपल्याला सारखं नाही. आणि उर्वरित जो चौथा मुद्दा आहे त्याबद्दल मी इथे बोलणं हे योग्य नाही. पण त्याही बाबतीमध्ये माणसाने जे काही आता प्रताप केलेले आहेत ते जर आपण पाहिले तर आपल्याला शरमेने मान खाली घालावीशी वाटेल. अशा प्रकारचं वर्तन हे त्याही बाबतीमध्ये माणसाचं आहे. त्या उलट तुम्ही जर बघितलं तर पक्षी, प्राणी ते निसर्गाचे सगळे नियम पाळतात. कुटुंब नियोजन करायला त्यांना सांगायला लागत नाही बघा. पक्षी तज्ञ आपल्याला असं सांगतात की एखाद्या वर्षी जर कमी त्यांनी अंडी घातली तर ओळखायचं आहे की पुढे जो काही एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी वगैरे शब्द त्यांना माहिती नाही आहेत, पण त्या वर्षी पुढे दुष्काळ पडणार आहे हे त्याचं निदर्शक आहे, हे निदर्शक आहे. तेव्हा मूळ मुद्दा असा की याही बाबतीत आता आपल्यात साम्य राहिलेलं नाही हा भाग वेगळा. पण जेव्हा केव्हा तरी हितोपदेशाच्या वेळेला हा श्लोक लिहिला गेला असेल त्यावेळेला सामान्य मिळतात पशुभिर्नराणाम असं होतं, एवढी गोष्ट खरी. पण तेव्हा असं म्हटलं होतं की धर्मो हितेषाम अधिको विशेषा. धर्म ही मात्र त्याने एक प्रकारे धर्म हे माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. व्यवच्छेदक, माणूस हा त्याच्या धर्मावरून ओळखला जातो. इथेही परत धर्म म्हणजे असा अर्थ नाहीये बघा की हा धर्म म्हणजे हा ख्रिश्चन आहे का, हा हिंदू आहे का, हा मुस्लिम आहे, हा काही धर्म नव्हे. हा जर धर्म असता तर लेनच्या काळामध्ये मी येऊन बायबलवर बोलण्याची काहीच आवश्यकता नव्हती. कारण तशा अर्थाने म्हटलं तर मी हिंदू आहे. पण मला जेव्हा असं समजतं की धर्माची जी मूलभूत तत्व आहेत ती तत्व ही सार्वत्रिक सारखीच असतात, मग अशी जो मी धर्माचा ज्या अर्थाने उल्लेख केला त्या प्रकारचा विचार करणं. म्हणजे एक गोष्ट मात्र खरी आहे की पशु हे जरी त्यांचे निसर्गाचे सगळे नियम पाळतात असं मी म्हटलं, अगदी खरं असलं तरी त्याचबरोबर ते नीचतम अशा पातळीला जात नाही. ते जसं खरं आहे त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची प्रगती करण्याची ही क्षमता ही परमेश्वराने किंवा निसर्गाने त्यांना बहाल केलेली नाही, हेही तितकंच खरं आहे. ज्या धर्माच्या आधाराने येशू हे येशू झाले, ज्या धर्माच्या आधाराने सिद्धार्थ हे गौतम बुद्ध झाले, ज्या धर्माच्या आधाराने महावीर हे महावीर जैन झाले, ज्या धर्माच्या आधाराने बालशंकर हे शंकराचार्य झाले, तो धर्म हा धर्म असा कोणीही एखादा कावळा असा झाला, असा अगदी सिंह झाला, हत्ती झाला असं आपल्याला मात्र दिसत नाही त्याबरोबर. त्यामुळे धर्मो हितेषाम अधिको विशेषः, ही प्रगती साधण्याची क्षमता ही फक्त माणसामध्येच आहे. आणि म्हणूनच लगेच पुढे म्हटलं की धर्मेण हीन. जर तो धर्महीन असेल म्हणजे ही क्षमता जर त्याला जाणवत नसेल आणि ती जर तो एक्सप्लोअर करत नसेल, चॅनलाइज करत नसेल, म्हणजे जर तो ती वापरात आणत नसेल, त्याचा धांडोळा जर तो घेत नसेल तर
मग तो पशुभिः समानः. तिथेही मला परत टीका टिप्पणी अशी करावीशी वाटते की असा माणूस हा खरं म्हटलं तर फारच भयावह असतो. आता या दृष्टीने जर आपण आसपास जरा बघितलं तर हा धर्म किती शिल्लक आहे याचा विचार आपण करू शकता. तेव्हा धर्म हा एक असा शब्द आहे की जो विवेक या शब्दाशी बराचसा समकक्ष आहे. धर्माचा अर्थ आणि विवेकाचा अर्थ हा प्रायः समान आहे. आणखीन एक शब्द मला असा दिसतो जो भगवद्गीतेमध्ये वारंवार येतो, तो शब्द म्हणजे योग. योग योग या शब्दाचा जो काही अर्थ आहे म्हणजे एकाच वेळेला, योग हा शब्द मूळ योग. बघा, भाषाशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर इंग्रजीमध्ये जो योग शब्द आहे, योग म्हणजे जोडणे. जोडणे ज्याला आपण मराठीमध्ये जू म्हणतो. जू मानेवर जे बैलाच्या दिलं जातं तर ते काय करतं, ते जू नेमकं काय करतं, दोन बैल त्या गाडीला जुंपलेले असतात. त्या दोन बैलांना एकत्र आणण्याचं, त्यांची गती, त्यांची पावलं ही एकाच दिशेने एकाच गतीने पडतील अशा प्रकारे जे करतं ते जू. ते जू त्याला योग म्हणतात. त्या योग शब्दापासून हा योग शब्द आला. युज युज योजना करणे, जोडणे. जोडणे ज्यामध्ये कर्म, ज्ञान आणि भक्ती अशा प्रकारे जोडले जातात, ज्यामुळे माणसांची अंतःकरण जोडली जातात, ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबाला आणि समाजाला, मी मगाशी म्हटलं तसं, आणि या संपूर्ण वैश्विक सृष्टीला जोडले जातो, तो योग. तो योग. तेव्हा हे पुढचं जे काही सगळं विवेचन आहे ते करत असताना विवेक, धर्म आणि योग हे शब्द प्रामुख्याने समानार्थक म्हणून वापरायचे, हेही आपण लक्षात ठेवा. तर याचा उपयोग शेवट आपला दृष्टिकोन हा एका बाजूला अत्यंत प्रॅग्मॅटिक होता. बघा, धर्माचा दृष्टिकोन हा तसाच असतो. तत्वज्ञानामध्ये थोडी तरी चर्चा नुसती असू शकते, पण ती चर्चा जोपर्यंत, मी मगाशी म्हटलं तसं, आपल्या कृतीमधून अवतीर्ण होत नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ नाही. आणि म्हणूनच ती त्या विवेके क्रिया आपुली पालटावी. आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये हा धर्म मिसळणं, हा विवेक मिसळणं हे अत्यावश्यक आहे. या विवेक शब्दामध्ये अनेक प्रकारचे विवेक हे तत्वज्ञानात सांगितलेत. आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगायला पाहिजे की आपल्या वेदांत दर्शनामध्ये सुरुवातीला साधन चतुष्टय सांगितलेलं आहे. काय, माणसाला काही वेळेला असं वाटतं, क्वचित प्रसंगी वाटतं की आपण खरंच सुधारलं पाहिजे. असं वाटतं ही उर्मी फार काय टिकत नाही. पण समजा जर त्याला वाटलं तर त्याची नेमकी मार्गक्रमणा त्यांनी कशी केली पाहिजे, कशी पावलं टाकायची. एखादी समजा आपल्याला गणित शिकायचं आहे, तर गणित शिकायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की आधी आपल्याला ते अंक आले पाहिजेत, मग काहीतरी बेरीज आली पाहिजे, मग वजाबाकी आली पाहिजे. म्हणजे राजकारणातली नव्हे ना, ते वेगळं. तर ती बेरीज, ती वजाबाकी करणं काय, आत्ताच इथे निवडणुका झालेत तेव्हा त्या बेरजे वजाबाकीबद्दल मी बोलत नाहीये. तर मूळ मुद्दा असा की ती बेरीज आली पाहिजे, मग वजाबाकी आली पाहिजे, मग गुणाकार, मग भागाकार. गुणाकार म्हणजे खरं म्हटलं तर बेरीजच असतं आणि भागाकार म्हणजे वजाबाकीच असते एक प्रकारची. तेव्हा या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो, गणित शिकू शकतो हे आपल्याला समजतं. तसं जर आपल्याला खरंच जीवनाचा विकास साधायचा असेल तर नेमका तो कसा साधायचा, त्याच्यासाठीच्या पायऱ्या कोणत्या, त्या पायऱ्यांना आपल्याकडे साधन चतुष्टय असं म्हटलेलं आहे. आणि त्यातली ही पहिली पायरी जर कोणती असेल तर ती विवेक हीच आहे. विवेक. फक्त तिथे त्याला त्यांनी म्हणताना थोडा मोठा शब्द वापरलेला आहे आणि तो असा आहे की नित्यानित्य वस्तू विवेक, ही पहिली पायरी आहे. जीवनामध्ये नित्य काय आणि अनित्य काय. श्रोते हो, मला माहिती आहे की हे जे काही मी सगळं बोलतोय आपल्या आजच्या जीवनापासून सहस्रावधी योजन दूर गेलेलं आहे. दुर्दैवाने आपलं संपूर्ण जीवन हे वी हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर अशा पद्धतीने चालू आहे.
की या जगण्याला खरोखरच काही कुठे अर्थ असतो का, असा विचार सुद्धा आपण कधी चुकूनही आपल्या मनात ओझरता पुसटता सुद्धा येत नाही. नुसतं आपण आपले गतानुगती खोल, म्हणजे जसं त्या इथे नालासोपाऱ्याला किंवा वसईला विरारला कुठेतरी आपण एकदा त्या ट्रेनमध्ये शिरावं आणि नंतर मग कुठल्या तरी एका स्टेशनवर केव्हा केव्हा स्वेच्छेने, केव्हा केव्हा परेच्छेने, केव्हा केव्हा अनिच्छेने आपण बाहेर फेकलं जावं. त्या प्रकारेच आपलं हे सगळं जीवनही आहे बघा. त्यावर आपला कुठलाही कंट्रोल हा राहिलेलाच नाही. मुळे त्याने ते केलं म्हणून हा ते करतो. आणि मग काय झालंय की हा विवेक वगैरे अशी काही गोष्ट आपल्या ठाई असते हेच मुळे आपल्याला माहिती नाहीये. आपलं संपूर्ण अस्तित्व हे आपल्या देहाभोवती पूर्णपणे काय झालंय, केंद्रित झालेलं आहे. देहाच्या पलीकडे आपल्याला काही अस्तित्व आहे. टीव्हीवरच्या जाहिराती तुम्ही पहा, तर त्यातल्या तुम्ही जर वर्गवारी, मला माहिती नाही किती नेमकी असेल, पण मी जो अंदाजाने सांगू शकतो त्यानुसार 80 ते 90% तरी जाहिराती अशा असतील की ज्यांचा संबंध हा केवळ तुमच्या देहाशी आहे, तुमच्या शरीराशी आहे. त्यानंतर तुम्हाला आत काहीतरी मन असतं आणि त्याच्याही पलीकडे तुम्हाला एक आत्मा असतो. याची पूर्ण विस्मृती ही आपल्याला झालेली आहे. आणि म्हणूनच महाविवेक वगैरे या गोष्टी या नुसत्या खरं म्हणजे ऐकायच्या राहिलेल्या आहेत. पण तरीही मी हे का बोलतोय, एक तर सुरुवातीचं लौकिकत्वाचं कारण सांगितलंच की आता येण्याखेरीज काही पर्याय नव्हता, हे एक कारण झालं. पण दुसरं असं की कधीतरी कुणाला तरी समजा चुकून हे वाटलं, कारण ज्याच्यामध्ये ती विवेकाची ठिणगी जागृत असते, मुळात ती असते. हा सगळा विषय मला असं अजिबात सूचित करायचं नाहीये की असं मला म्हणायचं नाहीये की जुन्या काळामध्ये बघा साधारणपणे माणूस 60च्या आसपास आला माझ्यासारखा की मग तो असं म्हणायला लागतो आमच्या वेळेला असं नव्हतं वगैरे, म्हणजे ओळखावं याचं वय आता तसं झालेलं आहे. मला तसं काय म्हणायचं नाहीये. मला माहितीये की महाभारतामध्येही व्यासमुनी शेवट हेच सांगतायत की ऊर्ध्व बाहुर्विरोम्येषः न च कश्चित् शृणोति माम् धर्मादर्थश्च कामश्च सधर्म किम न सेव्यते. ते म्हणतात मी हात वर करून सांगतोय, कोण, कोणीतरी सामान्य नव्हे, व्यास महर्षी साक्षात. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं ज्यांच्या बाबतीत म्हटलेलं आहे ते व्यास महर्षी हात उंचावून सगळ्यांना सांगतायत की बाबा तुम्ही हे काय करा, तुम्ही अर्थ काम वगैरे हे सगळं जे आहे ते त्याचा तुम्ही स्वीकार करा, तुम्ही उपभोग घ्या, नाही असं नाही, पण ते धर्माच्या आधारे धर्माचा पाया ठेवून तुम्ही हे सगळं करा. पण हे लोक माझं काय ऐकत नाहीत, मला समजत नाही असं ते देखील उद्वेगाने म्हणतात. तेव्हा त्यांच्याही काळामध्ये काही फार मोठे विवेकी लोक होते असं अजिबात नाही. तसं जर असतं तर महाभारतीय युद्ध झालंच नसतं. त्यामध्येही जेव्हा आपण असं बघतो की कौरव 100 होते आणि पांडव 5 होते, या सगळ्या कथांचा प्रतिकात्मक अशा प्रकारचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे बघा. नाही तर काही 100 कौरव त्याही काळामध्ये हे शक्य कोटीतलं नाहीये. पण त्याचा अर्थ इतकाच आहे की ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, ज्या दुष्प्रवृत्ती आहेत, समाजामधलं जे अशुभ आहे ते नेहमीच संख्येने जास्त राहणार आहे आणि त्याला सामना करणारे जे आहेत ते तुलनेने फारच कमी राहणार आहेत, 5 राहणार आहेत. आणि त्या 5 सुद्धा तुम्ही जर नीट विचार केलात तर साक्षात ज्यांच्यामध्ये ती क्षमता आहे त्याला विरोध करण्याची, तेही परत मोहग्रस्त होणार आहेत आणि मग त्यावेळेला श्रीकृष्णाला उपदेश करायला लागणार आहे. असा हा सगळा एक प्रतिकात्मक अशी एक विस्तृत एक महाकाव्य त्याच्यातनं असं निर्माण होतं. मूळ मुद्दा असा की त्याही वेळेला काही सगळे कोणी विवेकी होते वगैरे असं मला म्हणायचं नाही, पण समाजाच्या एका चांगल्या आरोग्य संपन्न अशा अस्तित्वासाठी, समाजाच्या एका किमान अशा प्रगतीसाठी, समाजाच्या अस्तित्वाचा जो काही आणि प्रगतीचा जो काही किमान समान कार्यक्रम असेल त्यासाठी हा जो काही एक रेशो, एक जे काही एक त्याचं प्रपोर्शन, म्हणजे किती माणसं समाजात चांगली असायला पाहिजेत किमान पक्षी, याचा जो रेशो होता तोही आता पूर्णपणे बिघडला, जवळजवळ नाहीसाच झाला. आपल्याला असं दिसतं की केवळ ते काय एक वाक्य म्हणून बघायचं नाहीये की ज्यांच्या पायावर आपण डोकं ठेवावं खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या व्यक्ती
या आपल्या आसपास इतक्या म्हणजे इतक्या संख्येने कमी झालेल्या आहेत की या सगळ्या गोष्टींवरचा विश्वासच माणसाचा पूर्णपणे उडावा. तेव्हा मूळ मुद्दा परत असा आहे की हे सगळं बोलायचं, मी मगाशी म्हटलं तसं एक प्रगत चिंतन आहे, स्वतःलाच परत एक प्रकारचं बजावणं आहे. हे अशासाठी आहे, मला त्या अल्बर्ट आईन्स्टाईनने म्हटलेलं आठवतंय गांधीजींच्या बाबतीमध्ये की पुढच्या पिढ्या या गोष्टींवर विश्वास देखील ठेवू शकणार नाहीत. आईन्स्टाईनने म्हटलंय गांधीजींच्या बाबतीमध्ये की हाडा मांसांचा, रक्तमांसाचा असा कोणी एक माणूस हा खरोखरच या धरतीवर चालत होता, खरोखरच तो अस्तित्वात होता, हे मानणं देखील पुढे कठीण होईल. 75 वर्ष नुकतीच दांडी यात्रेला झालेली आहेत. दांडी यात्रेच्या वेळेला आपल्या लोकांनी काय काय केलेलं आहे हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. तेव्हा त्याच्यावर शक्यतो अशा गोष्टींवर मला बोलायचा मोह होतो, पण मी तो टाळतोय. पण तुम्हाला माहिती आहे आताच्या दांडी यात्रेत आपण काय काय केलं ते, म्हणजे इथलं सेशन बुडवणं या पलीकडे काही फारसं कोणी केलेलं नाही. तर मुद्दा असा की गांधीजींच्या बाबतीत असं जे आईन्स्टाईनने म्हटलं तेच या सगळ्या चांगल्या व्यक्तींच्या बाबतीत होतंय बघा, किंवा चांगल्या विचारांच्या बाबतीत होतंय. आणि म्हणूनच केव्हा तरी अशा 2 वर्षांनी एकदा, पण याची उजळणी आपण जर नुसती करून ठेवलेली असली तर कदाचित एका फॉसिलाइज स्वरूपामध्ये जर हा कुठेतरी विचार आपल्या जवळ राहिला तर उद्या तो जागृत होऊ शकेल. म्हणूनच याचं चिंतन मनन आपण परत करायचं. तेव्हा असा हा जो विवेक, नित्यानित्य वस्तू विवेक, आयुष्यामध्ये माझ्या नित्य नेमकं काय, टिकाऊ स्वरूपाचं काय आणि न टिकणारं काय, सगळं आपलं जे युग आहे ना ते कसं आहे बघा, फायर अँड फायर, वॉश अँड वेअर, काय असले सगळे जे शब्द आपल्या याच्यामध्ये येतात आणि ते शब्द हे जे काही आहेत ते आता आपल्या जीवनामध्ये त्या उपनिषदात जसा शब्द येतो ना, ओतमच प्रोतमच असा सारखा शब्द येतो, तसं ओतप्रोत भरलेत. म्हणजे या गोष्टी आता सगळ्याला लागू करतात माणसं. म्हणजे केवळ कपड्यापुरतं ते आहे असं नाही, तर ते सर्वच गोष्टीने आता लागू करतात. हे आपल्याला माहितीये की त्याच्याबद्दलच्या बातम्या आपण वाचत असतो. किंवा जे विवाह बंधन आपण असं मानलं की जे कसं आहे अविच्छिन्न आहे असं मानतो, ते हे विवाह बंधन त्याही बाबतीत असंच लोक मानायची त्यांची तयारी. परवाच मी कोणाची तरी ती बातमी वाचली, अंधर मधला का कुठला तरी, त्याने 92 विवाह केले म्हणे. आणि त्याची महत्वाकांक्षा होती, महत्वाकांक्षा सुद्धा कशी असावी बघा, 100 विवाह मी करीन असं त्याची महत्वाकांक्षा होती. पण त्याची ती महत्वाकांक्षा काही, त्याचीही सेंचुरी हुकली आणि 92 याच्यातच तो बिचारा आऊट झाला कायमचा. मूळ मुद्दा असा की हे सगळीकडेच हा जो अविवेक, थोडक्यात म्हणजे मला जर तुम्ही विचारलं ना, मला मी आता जेव्हा परीक्षा जवळ येते, साधारणपणे या मार्च एप्रिलमध्ये परीक्षा असतात, त्याच्या आधी 2-3 महिने विद्यार्थ्यांना सांगायला सुरुवात करतो की बाबा तुमचं जे सगळं एकंदरीत वर्तन आहे ते फार म्हणजे बदलायला पाहिजे. तुम्हाला तुमची प्रकृती जर चांगली राहायला हवी असेल तर टीवायच्या वर्गामध्ये थोडीच मुलं असतात, ती मला विचारतात, सर आम्ही काय खावं? मी सांगतो उत्तर अगदी सोपं आहे, तुम्हाला जे जे खावंसं वाटतं ते सगळं टाळा आणि जे जे तुम्हाला अजिबात नकोसं वाटतं, सफरचंद, दूध नकोसं वाटतं आणि बाकी ते चायनीज, ते जे काही सगळे पदार्थ आहेत ज्यांची नावं मला अर्थातच माहिती नाही, ते सगळे चायनीज पदार्थ ते तुम्हाला खावेसे वाटतात. डिसेंबर महिन्यामध्ये जाऊन आईस्क्रीम खातात लोक आणि आपण स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवतो. जर तुम्ही आता आपल्या कुठल्याही लग्नामध्ये जी काही पार्टी दिली जाते त्यामध्ये जे जे पदार्थ असतात त्यांचा जर तुम्ही थोडा विचार केला तर माझी खात्री आहे तुमच्यापैकी कोणीही ते खाणार नाही. हे तशा प्रकारचा अन्न आपण कधीच खाऊ नये खरं म्हटलं तर. पण म्हणजे आता सांगण्याचा मुद्दा असा की विवेकाची व्याख्या काय असं जर मला कोणी विचारलं तर मी एका शब्दात सांगेन, जो तुम्हाला चुकूनही दाखवायला औषधासाठी सुद्धा आसपास दिसत नाही तो म्हणजे विवेक, अशी त्याची व्याख्या आपल्याला करता येईल. पण मूळ मुद्दा असा आहे की नित्यानित्य वस्तू विवेक. माणसाने सातत्याने हा प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, टिकाऊ काय आहे आणि लगेच जाणारं काय.
नित्यानित्य वस्तू विवेकचा अर्थ इतका साधा नाहीये बघा, तो फार मोठा आहे. तिथे वस्तू या शब्दाचा अर्थ अंतिमतः आत्मा, परब्रह्म असा आहे. तेव्हा ती एकच वस्तू काय ती खरी आहे. आत्म्याच्या व्यतिरिक्त असणारं जे सगळं आहे ते अनित्य आहे. हा जो विवेक आहे, माझं हे जे शरीर आहे, हे शरीर आज ना उद्या जाणार आहे, याचं जे भान आहे. देहिरोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. हे जे भान आहे की माझं शरीर हे अनित्य आहे. अरे या शरीराला मी नेमकं किती महत्व द्यायचं आहे, वार्धक्याला नेमकं किती घाबरायचं आहे, माझं वार्धक्य लपवण्यासाठी मी नेमका किती प्रयत्न करायचा आहे, याचा विचारच तो करत नाही. अरे मी किती जरी ते लपवलं तरी ते आज ना उद्या एकदम येऊन माझ्या झडप घालणारच आहे. आणि वार्धक्याची एक स्टेप मी गाळायची म्हटली तरी शेवट तो मृत्यू. परवाच मला कोणीतरी सांगत होतं, एक गोळी म्हणे आता आली आहे नवीन, तिचं नाव म्हणे शतायुषी आहे गोळी. ती घेतल्यानंतर म्हणजे लगेच काहीतरी 30 वर्ष आयुष्य वाढतं वगैरे. मी अगदी ओझरते जे काही कानावर आठवते नाही ते तेवढंच ऐकतो, बाकी मी काही ऐकत नाही. डोळ्यांसारखे कान जर बंद करता आले असते तर फार बरं झालं असतं. पण असं काहीतरी, तर तो मृत्यूंशिवाय झडप घालणारच आहे. तेव्हा हे शरीर हे अनित्य आहे. जर ते अनित्य आहे तर त्याचं महत्व हे माझ्या जीवनातलं निश्चितपणे कमी आहे. मी अजिबात नाही असं म्हणत नाही, कारण त्याच शरीराच्या अगदी म्हणजे अत्यंत सौंदर्यवादी असणारा असा जो आमचा कवी कुलगुरू कालिदास, तो सुद्धा कुमार संभवामध्ये आपल्याला सांगतो की शरीर माध्यम खलु धर्म साधन. या शरीराच्याच माध्यमातून हा धर्म, हा अध्यात्म, हे सारं तत्वज्ञान हे प्रगट होणार आहे. तेव्हा किंवा नायमात्मा बलहीने न लभ्य, याच्यावर व्याख्या करताना, याच्यावर टीका करताना स्वतः स्वामी विवेकानंद असं सांगायचे की तुम्हाला फुटबॉलच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळताना कदाचित त्या उपनिषदाचा अर्थ उमजणार आहे. सगळी आपली तरुण पिढी ही अत्यंत बलवान असली पाहिजे. त्याही बाबतीत आपण किती काय नेमकं साध्य केलंय ते तुम्ही परत पहा. तर जे जे अनित्य आहे ते सारं कमी महत्वाचं आहे, आणि जे जे जास्त टिकणार आहे, अंतिम सत्य आहे, त्याला माझ्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व असलं पाहिजे. हा तो पहिला विवेक झाला. त्यामध्येच दुसरा लगेच जो येतो तो येतो शुद्धाशुद्ध विवेक. शुद्ध काय आणि अशुद्ध काय हे प्रत्येकाचं विवेचन करण्याची तशी खरी म्हणजे आवश्यकता नाही बघा. कारण आपल्याला मनातनं ते कळत असतं. किती जरी आपण त्या विवेकाला गाडायचं म्हटलं, किती जरी त्याला आपण त्याच्यावर अहंकाराचे, देहबुद्धीचे, ममत्वाचे, वासनांचे थर जरी आपण रचले तरी सुद्धा त्या विवेकाची ताकद, त्याची जी धुगधुगी आहे ना, ती खाली कुठेतरी असतेच. प्रत्येक माणसाला हे कळत असतं खरं म्हटलं तर की मी जे काय करतोय ते बरोबर आहे का नाही. तो दिवा आत आपल्या असतोच. तेव्हा शुद्ध काय आणि अशुद्ध काय, शुद्ध अशुद्ध विवेक त्यामध्ये आहे. आत्मा अनात्म विवेक आहे. तर मगाशी सांगितलं तसंच की आत्म्याशी संबंधित नेमकं काय आणि अनात्म काय, बाहेरचं सगळं या पांचभौतिक अशा जगताशी संबंधित नेमकं काय आणि आत्म्याशी संबंधित काय. आणि आणखीन इथे आपल्या दृष्टीने महत्वाचा जो एक विवेक आहे तो म्हणजे श्रेयस आणि प्रेयस. कठोपनिषदाचं संपूर्ण जे सूत्र आहे तेच मुळी हे आहे की माझ्या जीवनामध्ये नेमकं श्रेय काय. त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य नेता. काय की हे जीवन जे त्याचं असतं ते कसं असतं, श्रेय आणि प्रेय या दोन गोष्टी त्याच्या समोर येऊन उभ्या ठाकत असतात. आणि तौ संपरीत्य विविनक्ती धीर. जे धीर असतात ते काय करतात, तौ संपरीत्य त्याची परीक्षा करतात. श्रेय आणि प्रेय या दोन गोष्टी जेव्हा माझ्या समोर येऊन उभ्या टाकतात तेव्हा मला आवडणारी गोष्ट कोणती आणि माझ्या हिताची कोणती याचा विचार हा त्याने सातत्याने केला पाहिजे. आणि मग त्याने काय म्हटलंय पुढे जाऊन की श्रेयो हि धीरो हि प्रेयसो वृणीते. जो धीर असतो, जो ज्ञाता असतो, धीर या शब्दाचा अर्थ जो बुद्धिमान असतो, ज्याच्या काही धैर्य असतं, तो काय करतो की तो श्रेयाची निवड करतो. प्रेयसो वृणीते त्याची निवड करतो. आणि प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. फार सुंदर आपल्या मनावर प्रकाश टाकला बघा. त्याने असं म्हटलंय
की योगक्षेमाचं नाव पुढे करून तो काय करतो, तो प्रेयाची निवड करतो. म्हणजे तो करतो ते करतो वाईट, आणखीन त्यात जास्त वाईट जर काही असेल तर त्याचं फिलॉसॉफायझिंग, म्हणजे आपण जी चूक करतो त्याला तो एक कारण देतो. म्हणजे तो काय म्हणतो बघा, किंवा आजकालच्या काळात पैसा मिळवायचा म्हणजे या गोष्टी कराव्याच लागतात, आणि पैशाशिवाय काय कुठे काही चालतं, असा तो प्रश्न विचारणार. हे सगळे प्रश्न अपॅरंटली म्हणजे वरवर पाहता फार बरोबरचे असतात. पैसा लागतो का नाही, बरोबर. आजकालच्या जगात सरळ मार्गाने खूप पैसा मिळतो का, नाही मिळत, हेही खरं आहे. प्रश्न माझ्यासारख्याचा लगेच असतो की खूप पैशाची गरज असते का. मगाशीच निघालं मी जेव्हा कोडोलीकर सरांना म्हटलं की आता मी नोकरी सोडतोय, तर म्हणजे अजून जी माझी उरलेली नोकरी आहे तेवढ्या काळात किती पैसा मिळाला असता, चटकन काही लाख रुपये मिळाले असते. पण मीच म्हटलं की ठीक आहे ना, ते आता मी मिळवून करू काय, त्याचा उपयोग काय मला नेमका, साधन काय आणि साध्य काय, जीवनात पैसा हे साध्य आहे का, ते एक साधन आहे. हा जो परत विचार आहे या विवेकाला, ही जर तुम्ही हा जो विवेक तुमच्या मनात असेल तर तुमची क्रिया पालटते. तर श्रेय काय आणि प्रेय काय याचा विचार हा माणसाने केला पाहिजे. हा पहिला विवेक झाला. हा विवेक झाल्यानंतर तिथे नुसतं थांबत नाही, त्याच्या जोडीने बघा सातत्याने वैराग्य हे यायला लागतं. तर वैराग्य हा शब्द आपण ऐकला तर सुद्धा आपल्या एकदम पोटात धस्स होईल आपल्या, तसं नाही येते. तर वैराग्याशिवाय विवेक आणि विवेकाशिवाय वैराग्य या गोष्टी राहूच शकत नाहीत. खरं म्हटलं तर रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की विवेक आणि म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती. विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य. जर एखाद्या पुरुषाला आपल्याला भाग्यवान म्हणायचं असेल तर ज्याच्या ठाई हा विवेक आहे आणि ज्याच्या ठाई अर्थातच वैराग्य आहे. वैराग्य आहे. आता वैराग्य या शब्दाचा अर्थ आपल्याला जे लगेच असं वाटतं की या सगळ्यात एकदम बाजूला जायचंय, दूर जायचंय, असं नाहीये. तर वैराग्य याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने संयम आहे. संयम आपल्या जीवनामध्ये संयम आणि खरोखरच एखाद्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे का. त्या सॉक्रेटिसची फार सुंदर कथा आहे. सॉक्रेटिसचे जे सगळे शिष्य होते ते फार उच्च मध्यम वर्गीय किंवा उच्च वर्गातले असे त्याचे शिष्य होते. तर त्यांनी एक दिवस आपल्या गुरुंना नेलं. त्या काळातलं जे काही ते त्या काळातलं म्हणतोय मी, त्या इसवी सन पूर्व आता काही 400 पेक्षा जास्त वर्ष. तर तेव्हाचे जे काही ते काय मॉल वगैरे, बरोबर आहे ना शब्द, मॉलच ना, हा, त्या मॉलमध्ये नेलं सॉक्रेटिसला. आणि नेल्यानंतर सॉक्रेटिस हे अर्थात फार मोठे कलाप्रेमी होते. म्हणतो की आपल्या घरामध्ये असणाऱ्या गोष्टींना, वस्तूंना तुम्ही जर फक्त हा एक निकष लावलात की ही खरंच मला आवश्यक आहे का. ती टॉल्स्टॉयची जी कथा आहे, आपल्याला सगळ्या कथा माहिती असतात बघा. मी नवीन काय सांगतोय की नवीन आहे काहीतरी, एकही गोष्ट नवीन नाहीये बघा. इथला हा सगळा जो श्रोतृवर्ग आहे तो तर इतका बहुश्रुत आहे आणि इतक्या वक्त्यांनी तुम्हाला या कथा सांगितलेल्या आहेत की यात नवीन काय आहे. मग काहीच नवीन नाहीये. सगळ्या कथा माहितीये. टॉल्स्टॉयची कथा कुणाला माहिती नाही सांगा. बहुतेकांना ती माहिती आहे की हाऊ मच लँड डज अ मॅन नीड, किती त्याला लागते जमीन. आणि मग त्याला असं सांगितलेलं होतं की बुवा एका दिवसामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढ्या जमिनीला, म्हणजे जेवढ्या मोठ्या प्लॉटला म्हणूया पाहिजे आपण, तू फेरी घालू शकशील तेवढी जमीन तुला मिळेल असं सांगितलं. आणि मग हा साहजिकच विवेक याच्या ठाई नसल्यामुळे याने काय विचार केला की आपण इतका मोठा त्याचा परिघ ठेवूया, इतका मोठा सर्कम्फरन्स असू दे की मग तितकी जमीन आपल्याला मिळेल. आणि ती मिळेल नाही नुसती नाही, ती आधीच सांगितलेलं होतं की ती एनए असेल असं सांगितलेलं होतं. तर मग त्याप्रमाणे त्याने धावायला सुरुवात केली. कथा अगदी परफेक्ट आहे बघा, आपल्याला सगळ्यांना लागू पडणारी. कारण आपण सगळेच त्या कथेतल्या माणसासारखेच आहोत याबद्दल माझी खात्री आहे. आणि मग त्याने धावायला सुरुवात केली. धावतोय मध्ये मध्ये मनात त्याच्या येत नाही असं नाही की बाबा पण हे वर्तुळ पूर्ण करायचंय नाही का आपल्याला. जर वर्तुळ पूर्ण झालं नाही तर नाही जमणार.
आणि असं होतं, पण तरी सारखं म्हणत येते नाही आणखीन जर थोडं आणखीन धावूया. आणि असं होता 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 दुपारचे जेव्हा साधारणपणे 3 वाजले तेव्हा त्याची जी काही ती फेरी होती ती अशी झालेली होती की त्याच्या आता लक्षात आलं की आपण हे वर्तुळ आता पूर्ण करू शकणार नाही आहोत सूर्यास्तापूर्वी. आणि जर ते आपण वर्तुळ पूर्ण करू शकलो नाही तर काही आपल्याला ती जमीन मात्र मिळणार नाही. तेव्हा आता तो जीवाच्या आकांताने तो धावतोय धावतोय धावतोय. आणि मग केव्हा तरी शेवट 4 वाजता 4:30 वाजता तो शेवट रक्त ओकून तिथे पडला. वर्तुळ पूर्ण होण्याचा प्रश्नच नव्हता. आणि जेव्हा तो तिथे पडतो आणि शेवट तो मरतो तेव्हा लेखक प्रश्न विचारतो की शेवट त्याला नेमकी किती जमीन लागली. हाऊ मच लँड डज अ मॅन नीड. श्रोते हो, खरंच विचार करा की आपणही असाच हव्यास करतो आहोत. एक गाडी आली, दुसरी गाडी आली, तिसरी आली, ते नवीन मॉडेल आलं, त्याची जाहिरात आहे. अरे सगळं ठीक आहे ना, बरोबर आहे ना, पण याची आपल्याला गरज आहे का? मी हा प्रश्न मुलांना सारखा विचारतो की तुम्हाला, मी म्हणतो नाही माझ्यासारखं, माझ्या अंगावर जे आता कपडे आहेत ते 10 वर्षात मी तेच घालतोय, पण म्हणून मी काय असं म्हणत नाही ना. त्याबरोबर एक लक्षात ठेवा, म्हणजे हे विवेक याचा अर्थ रसिकता गमावणं किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचा विचार न करणं असं नाहीये. मी जेव्हा तरुण मुलांशी बोलतो तेव्हा त्यांना मी सांगतो की तुम्हाला छान कपडे पाहिजे, तुम्हाला चांगलं दिसावंसं वाटतं, त्यात वैविध्य असावंसं वाटतं, हे अगदी बरोबर आहे, त्यात काही चूक नाही. पण मग मी त्यांच्यावरच सोपवतो की तुम्ही सांगा किती कपडे असावेत, तुम्हाला किती असावेत. 6 दिवस तुम्ही कॉलेजमध्ये येता, त्या 6 दिवस आपण प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन ड्रेस असावा असं म्हणूया, चालेल, काही हरकत नाही. 6 झाले, पुढे आणखीन तुम्हाला फंक्शनसाठी काहीतरी वेगळा असावा, असं हे सगळं करून अगदी त्या मुलांकडून जेव्हा मी वधवून घेतो तेव्हा ती सुद्धा मुलं तरुण 18-20 वर्षाची मान्य करतात की बाबा एक 8-10 ड्रेस आम्हाला असले तर मग भरपूर झाले. मग मी पुढचा प्रश्न विचारतो की आता त्याच्यापेक्षा जास्त कुणाकुणाला आहेत त्यांनी हात वर करा, त्याच्यापेक्षा जास्त. आणि मग हात वर करण्याच्या ऐवजी थोडा वेळ का असो ना मुलांच्या माना खाली जातात. मग ते म्हणतात सर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. आणि मग मी त्याला पुढचा प्रश्न विचारतो की अरे हे अंगावर धडका एकही कपडा नाही असे या देशामध्ये नेमके किती लोक आहेत याचा तुम्ही काही थोडा विचार करता का? रस्त्यावरून येताना जी कामं चालू आहेत तिथे किती लोक असे आहेत, तिथे किती मुलं अशी आहेत, त्याचा काही विचार तुम्ही करता का? करत नाही. आणि मग काहीतरी थोडासा परिणाम थोडा काळ किंचित होतोय असं मला वाटतं. माझा एक आवडता दृष्टांत आहे स्वतःचा, तो असा की मी म्हणतो की चाळण भिजते, चाळण भिजते असं मी म्हणतो. म्हणजे काय बघा, चांगला विचार, एक आपण चाळण घेतली आणि त्यामध्ये आपण केशराचं पाणी ओतलं तर त्याला राहतं का? ते त्यात राहत नाही, ते सगळ्याचं सगळं जातं, पण केशराचा वास राहतो. आणि समजा त्यातच आपण रॉकेल ओतलं तर रॉकेलही वाहून जातं, पण रॉकेलचा वास राहतो. तसं इथे हा विचार राहत नाही, पण त्याचा वास थोडा काळ तरी राहतो. तेवढ्यापुरतच आता समाधान मानायला मी शिकलेला आहे, कारण नाही तर जीवन कठीण होईल जर एवढ्यावरही समाधान आपण मानायचं म्हटलं नाही. तर मग एक माझ्याही समोर आता महत्वाचा प्रश्न सारखा असा येतो की एकेकाळी मला असं वाटायचं म्हणजे ही व्याख्यानं देणं, लेखन करणं हे सगळं बंद का केलं, बंद का केलं असा एक प्रश्न आहे. की नाही तर आता कितीतरी ऑफर्स मला होत्या, सगळ्या वर्तमानपत्रांकडून कॉलम तुम्ही लिहा म्हणून परत परत फोन, परत परत पत्र सुद्धा आलेली होती. इतकंच नाही, काही वेळेला तर कोणीतरी सहसंपादक त्याच्यासाठी घरी येत आहेत आणि तुम्ही लिहा असं म्हणतायत. पण मी त्याला हात जोडून सांगितलं नको बाबा, मला यातलं काही नको. याचं कारण असं की परत ते की आता मला ते आठवेल नाही आणि त्याचा परिणाम काहीच होत नाही. फार फार तर लोक काय म्हणतात की वा वा कालचा तुमचा लेख छान होता, त्यात मला काही स्वारस्य नाही, काही अजिबात स्वारस्य नाही. पण त्याचबरोबर एक गोष्ट खरी आहे की म्हणून का आता समाज बदलता येत नाही, म्हणून आपण का आपला मार्ग बदलायचा आहे? आपण आपला मार्ग बदलायचा नाही. मग मी आता थोडा वेगळा, मगाशी जे मी म्हटलं की एक धूसर असा आशावादही माझ्या मनामध्ये आता असा आहे. मी आता या सगळ्या प्रश्नाकडे अशा दृष्टीने बघतो की भगवंता परमेश्वरा तुझी केवढी कृपा आहे की अशा सगळ्या देहैक बुद्धीचा समाज हा आसपास असताना, सर्व प्रकारचा भ्रष्टाचार हा माझ्या भोवती चालू असताना, आता मी नोकरीतनं सांगितलं मगाशी तसं बाहेर पडतोय 34 वर्ष, पण 34 वर्षामध्ये मी नक्की एक सांगू शकतो आनंदाने आणि अभिमानाने काहीशा प्रमाणात. आता तो अभिमान हा शब्दही खरा मी काढला पाहिजे.
मी म्हणेन कृतज्ञ भावनेने मी असं सांगू शकेन की अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडलेली नाही की ज्याचा या शिक्षकी पेशाला कधीही कमीपणा वाटावा. असं नुसतं हे समाधान आपल्याला मनात मिळणं हे सुद्धा पुरेसं आहे असं आता मी मानतोय. मूळ माझी कल्पना ही नव्हती हे तितकंच सांगतो. असं समाधान मानणं ही काही माझा पहिली ही पसंती ही नव्हती. पण आता माझ्या असं लक्षात आलं की हेही नसे थोडके, या सगळ्यामध्ये आपण कुठेतरी वाहून गेलो नाही. या सगळ्या प्रचंड प्रवाहामध्ये आपण ठामपणे स्थाणुरूपाने आपण उभे राहिलो, हेही काही कमी नाही. तेव्हा श्रेय आणि प्रेय याचा निकष लावून आपण हा वैराग्याबद्दल सांगत होतो की संयम, वैराग्य हा शब्द जरी फार मोठा असला तरी आपण त्याला संयम म्हणूया. संयमाशिवाय जीवन हे असूच शकत नाही. आणि मग पुढे त्यानंतर जे पुढे सांगितलंय ते काय आहे बघा, तेच म्हणजे ज्याप्रमाणे एकच गोष्ट ही भगवद्गीतेमध्ये एकदा त्याला एक नाव दिलेलं असतं, दुसऱ्यांदा दुसरं नाव दिलेलं असतं, पण ती गोष्ट खरी म्हणजे एकच असते. तसंच पुढे शमदमादी साधन षट संपत म्हणजे सांगतात. शम म्हणजे मन आपलं शांत असणं, मनामधून संयम म्हणजे शम. दम म्हणजे इंद्रियांचा साक्षात निग्रह. मी थांबवणं त्याला की नाही मला आमचं काहीतरी करावं असं वाटतं, आता आमचं तमकं खावंसं वाटतंय, त्या तोंडाला असं सांगणं नाही ते अजिबात खायचं नाहीये तू. कालच आपण गुढीपाडवा केला. हा गुढीपाडवा करत असताना एक मिनिट असं पहा की किती वाजलं असताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. हा जो धर्माचा अर्थ आहे ना तो कळायला फार गूढ असतो, फारच गूढ असतो. चटकन सर्वसामान्य माणसाच्या तो लक्षात येणारा नसतो खरं म्हटलं तर. आणि म्हणूनच सामान्य मुळात ज्याला इंग्लिशमध्ये एसोटेरिक म्हणतात, या सगळ्या गोष्टी एसोटेरिक आहेत. एसोटेरिक याचा अर्थ असा की फार थोड्या सिलेक्टेड लोकांनाच या खऱ्या अर्थाने समजू शकतील. पण मग सर्वसामान्य माणसाने काय करायचंय? सर्वसामान्य माणसाने त्यांनी त्याची प्रगती साधायची नाहीये का? त्यानेही त्याची प्रगती साधायची आहे. आणि मग त्यासाठीच काय आहे तर इतर माणसं कशी वागतात, मोठी माणसं कशी वागतात हे त्यांनी पाहायचं आहे. की तर्को प्रतिष्ठा महाभारतामध्ये श्लोक आलेला आहे, यक्षपर्वामध्ये, वनपर्वामध्ये, यक्ष प्रश्न त्यामध्ये की तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर यस्य वचः प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतस्सतंथा. महाजन माझा उच्चार मुद्दाम आहे का? जर उच्चारात घोटाळा केला तर अडचण होईल. हा, महाजन म्हटलंय मी, महाजन नव्हे. हा, तर महाजनो येन गत, खरा प्रमोद जर तुम्हाला हवा असेल ना म्हणजे तर तुम्ही महाजनो येन गतस्सतंथा हे तुम्हाला समजायला पाहिजे. ज्या मार्गाने मोठी माणसं गेली. आज आमचे हिरोज आणि हिरोईन्स कोण आहेत बघा? ते सगळे आमचे क्रिकेटियर. त्या एक क्रिकेटियर बद्दल बोलणं म्हणजे परत एक म्हणजे आपली काही नको त्याबद्दल न बोललेलं बरं. नंतर सिनेमा नट आणि त्यानंतर किंवा म्हणजे क्रम माझा चुकत असेल ना, पण म्हणजे मी काय सांगतोय त्यात चूक नाही. क्रम काय तर तुम्ही तारतम्य त्यातलं विवेक काय तर तुम्ही पहा. पण म्हणजे राजकारणी, सिनेमा नट आणि क्रिकेटियर हे आमचे आदर्श. कुणीही असं म्हणत नाहीये की आमच्या जीवनाचा आदर्श हा रामकृष्ण परमहंस आहेत. कोणीही असं म्हणत नाहीये की आमच्या जीवनाचा खरोखरच आदर्श हा येशू आहे. तुम्ही सांगा, अशा प्रकारचा आदर्श जर आम्ही ठेवला ना तर आमचं जीवन हे पूर्णपणे बदलून जाईल. हे मी एक अगदी सामान्य माणूस, पण मी फक्त आदर्श जीवनात मोठे ठेवले त्यामुळे सुद्धा कितीतरी पावलं पुढे टाकता एवढं मला तुम्हाला सांगायचं. म्हणून मुद्दा असा आहे की मोठ्या माणसाचं येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेवती तेची येळ अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील जे आहेत, मोठे जे लोक आहेत, त्यांचं हे काम आहे सातत्याने की जे मी करतोय ना त्याचं अनुकरण उद्या पुढे मुलं करणार आहेत. त्याचं अनुकरण पुढे मुलं करणार आहेत याचं भान. मूल होणं सोपं असतं, पण मुलासमोर हा आदर्श ठेवणं फार कठीण असतं.
अतिशय कठीण असतं. आज आपल्याला पालकत्वाच्या इतक्या समस्या जे दिसत आहेत त्याचं कारणच मुळी हे आहे की मुळात पालक होणं म्हणजे काय याचा अर्थच कोणाला कळलेला नाहीये. तर ती जर जबाबदारी आपण खऱ्या अर्थाने येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. तर असा हा जो धर्म आहे. तर शम दम ते सांगत होतो. शम दम नंतर उपरती, त्याला उपरती होते. उपरती या शब्दाचा तिथे अर्थ काही ठिकाणी विधिवत संन्यास असाही केलेला आहे, पण उपरती या शब्दाचा अर्थ खरं म्हणजे आपल्याला हे समजणं, आपल्याला हे समजणं. आणि मग त्यानंतर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. सहनशीलतेशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही, त्याची कृती बदलू शकत नाही. आज आपण बघतो बघा की बारीकशी काही गोष्ट झाली, हे सगळं परत पेपरमध्ये वाचलं, आसपास पाहिलं की मन अतिशय उद्विग्न होतं, उदास होतं, विषण्ण होतं. की लगेच आपण बघतो की लहान मुलांची हत्या केली जाते. कुठेतरी कोणीतरी घरामध्ये घुसतं, अंगावर पेट्रोल टाकतं, त्याला काडी लावतं. हे करू शकतो माणूस. आणि दररोज जवळजवळ आपण अशी बातमी वाचतो की त्याचा म्हणे काय प्रेमभंग झाला आणि म्हणून त्याने ऍसिड फेकलं, त्याने तिला भर रस्त्यामध्ये कोणाला तरी जाळलं. आणि त्याही पेक्षा म्हणजे हे जाळणं तर महाभयंकर आहेच, महाभयंकर आहे. पण त्याही पेक्षा माझ्या मनाला खऱ्या जर केव्हा यातना होत असतील तर त्या यामुळे होतात की अरे इथे कुठेतरी बांद्र्याच्या पुलावर कोणीतरी कुणाला तरी जायचं आणि समाज आम्ही इतके आम्ही बत्थड झालो, इतकं आमच्या आत काहीच मन आत्मा कुठला इतकं मन सुद्धा राहिलेलं नाही, इतकी संवेदनशीलता राहिलेली नाही. अहो एक कावळा जखमी होऊ दे, काय होतं ते बघा, केवढा कालवा करतात ते. एक कावळा जर जखमी झाला तर सगळे कावळे. तुम्हाला माहितीये नाशिकला मध्ये एक माकडी त्यातली जखमी झाली. ती जखमी झाली म्हटल्यानंतर तिला उचलून काहीतरी त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेली तेव्हा त्या सगळ्या तिथल्या माकडांनी रास्ता रोको केलं. आणि या रास्ता रोकोला दुसरा कोणी बोलविता धनी वेगळा नव्हता, त्यांचा त्यांनीच केलेला होता. त्यांनी सगळी वाहतूक रोखून धरली. म्हणजे एक आपला कोणीतरी बांधव हे झाला म्हटल्यानंतर त्यांना एवढं जाणवतं आणि आमच्यापैकी कुणाला तरी जाळलं जातं आणि आम्ही तिथे न बघता आम्ही पुढे जाऊ शकतो. ही किती भयावह गोष्ट आहे. तुम्ही बघा, उगीच आपलं कशाला म्हणायचं की आम्ही आता कड्याच्या अगदी टोकावर येऊन पोहोचलो. माझ्या दृष्टीने तर आमचा कडे लोटही आता झालेला आहे. तर या सगळ्यातनं पण तरी सुद्धा कडेलोट झाला आहे जरी खरं असलं तरी कुठली तरी एखादी फांदी हाताला लागून ज्याप्रमाणे आपण लोंबकळत राहावं तसे कदाचित आपण लोंबकळत राहिलेलो आहोत. परत जर यातनं आपल्याला वर यायचं असेल, मी आधी काय करतो गुढीपाडव्याबद्दल सांगत होतो बरोबर. तर काल तो कडुलिंब खायचा असतो, काय याचा अर्थ असेल सर्वसामान्य माणसाला तो समजत नाही. आधीच होळी झाली. होळीचा अर्थ काय की आपल्या जीवनामधलं जे सारं अशुभ आहे, जीवनात अशुभ हे राहणारच, ते पूर्णपणे जाणार नाहीये कधीच, पण त्याचं प्रतिकात्मक दहन आपण करायचं आहे. त्या एका दिवशी आपण तोंडावर हात मारून बोंब ठोकायची आहे. हे का? मनामधला तो एक प्रकारचा कॅथार्सिस आहे बघा. कॅथार्सिस आहे. तुमच्या मनामध्ये चार कोणाबद्दलचा तरी राग असेल, तो राग सुद्धा त्या अशुभाबद्दलचा आहे, तो तुम्ही व्यक्त करा. तो नुसता मनामध्ये तसाच ठेवू नका. पण हे एक करायचं. आता आम्ही होळी आणि धुळवड रोजच करतो, तो भाग निराळा, तो भाग आपण सोडून देऊया. आणि त्या होळीनंतर त्या होळीला तेव्हाच अर्थ असतो की जेव्हा त्यानंतर पुढे गुढीपाडवा येतो. पुढे गुढीपाडवा येतो. त्या सत्याची, त्या शुभाची, त्या सात्विकाची, त्या पवित्रतेची गुढी जर आपण उभारायची नसली आपल्या जीवनामध्ये आणि ते सारं करत असताना परत आपल्याला तो कडुलिंब खायला लागणार आहे. तो कडुलिंब हा जो मार्ग आहे ना, हा कसा आहे? क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. हा जो मार्ग आहे हे असिधारा व्रत आहे, पण म्हणून ते सोडून द्यायचं नाहीये. तो कडुलिंब तुम्हाला वारंवार खायला लागणार आहे. पण तो कसा आहे? जो यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम. कडुलिंबाचं झाड कसं, इथले अनेक लोक हे मुळामधले शेतकरी आहेत बघा, त्यांना मी सांगायला नको, कमी पाण्यामध्ये वाढणार, फार पाणी लागत नाही कडुलिंबाला, फार पाणी नाही लागत, ते झाड वाढू शकतं, त्याचा मोठा वृक्ष होतो. आणि ते संपूर्ण म्हणजे हा जो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे ते एकदम नियंत्रणामध्ये ठेवण्याचं काम तो कडुलिंबाचा वृक्ष करतोय. तो
अत्यंत औषधी, म्हणजे त्यातलं पेटंट बद्दल मी काही बोलत नाही, म्हणजे ते कडुलिंबाचं पेटंट बाजूला ते नको, या विवेकाचं पेटंट काय ते बघा, भारतीयांचं असणार ते जे आहे ते. तर हा जो कडुलिंब आहे, जो इतका चवीला कडू आहे, पण जो इतका हितकर आहे, तो श्रेयस्कर आहे, तो प्रेयस नाही, तो खाताना तुम्हाला बरा लागत नाही, पण त्याने तुमची प्रकृती सुधारणार आहे, याचं पहिल्याच दिवशी तुम्हाला भान देणं हा त्याचा अर्थ आहे. पण त्या उलट आम्ही मात्र काय करतो, मला या गोष्टींवर टीका करायला खरं म्हणजे अजिबात आवडत नाही, पण त्याबरोबर राहवतही नाही, की आपली उत्साहाची आणि उत्सवाची कल्पना कशी येते बघा. ठाण्यामध्येच काल 16,000 स्क्वेअर फूट रांगोळी काढतायत. त्याच्यासाठी 1,000 किलो रांगोळी, 1400 किलो रंग हे वापरतायत आणि 100 माणसं खपतायत. तुम्ही सांगा, त्यातला मी स्वतः एक सांगतो की मुळात साहित्याचा विद्यार्थी, सौंदर्यशास्त्र हा विषय 3 वर्ष मी विद्यापीठात शिकवत होतो, त्या मला कलामूल्य समजत नाही असं कृपया मानू नका. पण त्याबरोबर 1,000 किलो आणि 1400 किलो दुसऱ्या दिवशी हे सगळं काढायचं कोणी, हा कचरा तो किती होतो. आता त्यानंतर पुढे आता हा चैत्र वैशाख गेला की ज्येष्ठ येईल, परत आपण वडाची पौर्णिमा करू. त्यातला कुठलाही अर्थ न लक्षात घेता एका बाजूला या सगळ्या गप्पा करत 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 दुसऱ्या बाजूला आम्ही वडाच्या फांद्या इतक्या तोडू, त्यातला कुठलाही प्रतिकात्मक. आमचा धर्म असा नाही हो, त्याचा अर्थ आपल्याला नीट समजायला पाहिजे. बघा, हे काय केलेलं आहे की जनसामान्यांसाठी हे सांगितलं आहे की तुम्ही असं करा, एक देवाच्या समोर रांगोळीची एक रेघ घालणं, तुमच्या उंबऱ्यावर तुम्ही रांगोळी हे करणं, आपल्या अंगणामध्ये घालणं, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही इतकी रांगोळी खर्च कराल का? त्याच्यासाठी ह्या शोभायात्रा काढताना आपल्या गावाची ते काय ब्युटिफिकेशन काय म्हणतात ना, ते जर खरं करायचं म्हटलं, 100 लोक समजा जर खरंच त्यांनी त्यापेक्षा असं म्हटलं की आमचं गाव आम्ही स्वच्छ करू, कचरा तिथला बाजूला करू, तर ते अधिक योग्य नाही का, याचा तुम्ही विचार करा. आणि आता थोड्या वेळात मी थांबणार आहे. हा जो संजीवनी परिवार आहे, मला असं वाटलं, एक तर त्यांचं वयोगटही बघता, अगदी जे तरुण आहेत ते अजून त्यांच्यात मस्तीत आहेत, जे वृद्ध झालेत ते मान्य करोत किंवा न करोत, पण जे वृद्ध झालेत त्यांचा आता फार उपयोग नाहीये. तेव्हा कदाचित हा जो मधला गट आहे त्यांचा कदाचित काही थोडा उपयोग होईल. हे जे काही मी सगळं बोलतोय याचा थोडासा जरी विचार त्यांनी केला आणि आपली मूळ म्हणजे विवेके क्रिया आपली पालटावी, आपली क्रिया पालटायची. ही मानवी जीवन हे एखाद्या वर्तुळासारखं आहे बघा, आणि या वर्तुळाला एक आमच्या समीक्षेमधला एक सिद्धांत सांगताना हा दृष्टांत नेहमी वापरला जातो. तो सिद्धांत मी इथे सांगत नाही कारण त्याचा काही इथे संबंध नाहीये. पण त्याच्या एक त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाचे जे 3 त्याचे कोण आहेत, एक त्यातला आहे ईश्वर. त्रिकोणाचे एक जो त्यातला कोण आहे तो आहे ईश्वर. दुसरा जो त्यातला कोण आहे तो आहे निसर्ग. आणि तिसरा जो कोण आहे तो आहे समाज. आणि या त्रिकोणामध्ये एक वर्तुळ रेखलेलं आहे आपल्या अस्तित्वाचं. आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल, थोडंसं जर गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर आता 3 टँजंट्स आले बघा. त्रिकोण असल्यामुळे हे वर्तुळ त्या त्रिकोणाला 3 ठिकाणी स्पर्श करणार आहे, तो टँजंट आहे. या 3 मधून माणूस फार मोठ्या प्रमाणात एनर्जी, पॉवर घेत असतो. त्याला ईश्वराकडून प्रचंड काही मिळत असतं, त्याला निसर्गाकडून प्रचंड काही मिळत असतं आणि त्याला या समाजाकडून प्रचंड काही मिळत असतं. या तिन्हीची त्याच्या शक्तीनुसार त्याने फेड करणं हे अत्यावश्यक आहे. आणि त्यासाठी त्याने जी क्रिया करायची त्यासाठीचा जो साईन बोर्ड तो म्हणजे विवेक आहे. तुम्ही कुठल्या मार्गाने जायचंय, तुम्ही असं इकडून जर गेलात तर या तिन्हीचं ऋण तुम्ही फेडू शकाल. सतत ईश्वराचं भान हे आपल्या मनामध्ये असणं. अगदी मी काय म्हणतो, त्या ईश्वराचं रूप काय तुम्ही ठरवता त्याबद्दल आता मला काही परत बोलायचं नाही, पण या ईश्वराकडून मला प्रचंड काही मिळालेलं आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. माझ्या हृदयामध्ये विवेक रूपाने असणारा हा जो परमेश्वर आहे त्याचं भान जर मी ठेवलं. नंतर हा निसर्ग आहे,
आता निसर्गाबद्दल खूप काही बोललं जातं एका बाजूला, आणि आपला इतका भोंदू समाज तर जगात दुसरा कुठला नाही, मी तुम्हाला सांगतो. इतका भोंदू समाज की एका बाजूला आपण निसर्गाबद्दल सगळं बोलणार आहोत, आपण त्याच्यावर भरपूर मोठे सेमिनार घेणार आहोत, त्याच्यावर भरपूर पैसा आपण खर्च करणार आहोत. मला आठवत आहे की मी अगदी नंतर नंतर मनुष्य जसा वयाने मोठा होतो ना, तेव्हा तसा तसा तो थोडा थोडा निर्लज्ज होत जातो. त्यालाच आपण मॅच्युअर वगैरे म्हणतो काही वेळेला, जगायला किंवा फिट म्हणतो खरं म्हटलं तर. पण मला आठवत आहे की मी जेव्हा अगदी नोकरीला लागलो, मला वाटतं 71 साली, तेव्हा 71 का 72 असेल बघा, त्या वर्षी इथल्या सिनियर मंडळींना आठवेल, खूप दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं 71 किंवा 72 साल होतं. आणि त्यावेळेला आमच्या प्राचार्यांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये या दुष्काळी परिस्थितीमध्ये त्याच्यासाठी आपण काय करायचं वगैरे, परीक्षा त्या वर्षी प्रिपोन केल्या त्या वगैरे सगळं मला आठवत आहे. आणि अर्थातच प्रत्येक मीटिंगला जसा एक अजेंडा असतो, त्याही पेक्षा जास्त एक मेन्यू असतो. मीटिंग ही अजेंड्याशिवाय होऊ शकते अनेकदा, पण मेन्यू शिवाय होत नाही. तर तसं ते काहीतरी कॅन्टीनला ऑर्डर देण्यात आलेली होती आणि चांगलं व्यवस्थित असं त्या प्लेटमध्ये माझ्या समोर आल्यानंतर तेव्हा मी तरुण असल्यामुळे मी म्हटलं की अहो दुष्काळावर मीटिंग घेत आहे आणि या एवढ्या प्लेटची काही गरज आहे का, याची काही गरज नाही म्हटलं, असं मी म्हटलं. माझ्या शेजारी जे प्राध्यापक बसले होते म्हणाले फार शहाणपणा करू नका, तुमची प्लेट इकडे आणा. आणि त्यांनी ती खरंच खाल्ली. सांगण्याचा मुद्दा असा की हा जो निसर्ग आहे, या निसर्गाच्या बद्दल आपण बोलतो, पण कृपया एक विचार करा की हे सगळं सुनामी झालं, या सुनामीपेक्षा आणखीन काही मोठी वॉर्निंग आता आपल्याला गरज आहे असं मला वाटत नाही. जी काही जास्तीत जास्त वॉर्निंग निसर्गाने आपल्याला देणं शक्य आहे ती सुनामीच्या रूपाने आपल्याला दिलेली आहे. पण आम्ही काही शिकलो का? आम्ही काहीच नाही शिकलो बघा. एक लक्षात घ्या की जर आपण विवेक, म्हणजे आपल्या मनामध्ये जर विवेक असेल तर सुनामी येणार नाही असं मला म्हणायचं नाही. मी त्या अर्थाने अजिबात अंधश्रद्धा नाही बघा. तुम्ही अगदी विवेकी असाल, त्यागी असाल, आणि तरी सुद्धा सुनामी होऊ शकेल, पण त्याला सामोरं जाण्याची जी तुमची क्षमता आहे ती कित्येक पटीने वाढलेली असेल. तेव्हा हा जो सगळा संहार आहे, हा जो सगळा विध्वंस आहे निसर्गाचा, माणसाने चालवलेला, त्याच्या केवळ प्रेयसासाठी, म्हणजेच त्याच्या अविवेकासाठी, मला कुठलं तरी फर्निचर हवंय त्यासाठी त्याने केलेलं हे जे काही, मगाशी मी सांगितलं तसं हा गुढीपाडवा, ती कोजागिरी पौर्णिमा, त्या दिवशी खरं आपण जागरण करायचं म्हणजे काय, खऱ्या अर्थाने या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमे, जो खऱ्या अर्थाने जागा आहे, ज्याच्या मनामध्ये ही विवेकाची ज्योत जागी आहे, ती सतत तेवतीये. वंदितो चेतवावारे चेतविताची चेततो, विवेक जाणी जय तैसा वाढविताची वाढतो. विवेकाची ज्योत ही सुद्धा जपायची असते, ती वाढवायची असते. आणि त्या उलट जर तुम्ही त्याच्यावर माती टाकलीत तर तो विवेक हा या वासनांच्या अविवेकाच्या मातीने तो विझून जाणार आहे. तर तसं होणार नाही याची काळजीही आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून एका बाजूला ईश्वराच्या संदर्भातलं आपलं कर्तव्य, दुसऱ्या बाजूला या निसर्गाच्या संदर्भातलं माझं कर्तव्य. मला समजा त्याचं फार मोठं संवर्धन करता येत नसेल, पण निदान त्याची नासाडी माझ्या हातून होणार नाही याच सातत्याने जर आपण याचा जर आपण विचार केला तर तो, आणि त्यानंतर म्हणजे आपला समाज, या समाजासाठी आपण नेमकं काय करतो आहोत. आपण एक तर असं आहे की इतके आत्मकेंद्रित झालेले आहोत, आणि मग त्याला नेहमी पळवाट सापडतेच बघा, काय समाजासाठी करून तरी होणार आहे. आता मी ते तुम्हाला सांगितलं, या समाजाबद्दल माझं मत अतिशय वाईट झालेलं आहे, कल्पनातीत वाईट झालंय खरं म्हटलं तर. वी एज अ सोसायटी डिझर्व एव्हरी किक दॅट वी आर गेटिंग, असं माझं अगदी प्रांजल मत आहे. म्हणजे खरं म्हणजे त्या विल ड्युरंटने म्हटलंय, त्यांची फार सुंदर ऑटोबायोग्राफी आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आमची आई आम्हाला लहानपणी भयंकर मारायची. त्यांनी दिलंय, आमची आई आम्हाला लहानपणी भयंकर मारायची, पण तरी सुद्धा आम्हाला आईचा कधीही राग आला नाही. त्याचं कारण असं की लहानपणी सुद्धा आम्हाला कळायचं की आमची लायकी याच्यापेक्षा खरी खूपच जास्त आहे, असं त्यांनी म्हटलंय. तसं मलाही वाटतं की समाज म्हणून आज आपल्याला जे काही सगळं मिळतंय, सगळं नष्टचर्य, ते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मिळायला हरकत नाही असं आपलं खरं वर्तन आहे.
असं एका बाजूला जरी माझं मत असलं तरी सुद्धा मी असं म्हणतो की एक गोष्ट खरी आहे, समाज आहे म्हणूनच मी आहे. या समाजाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी असं नव्हे तर त्या ऋणाची मनात एक नेमकी जाणीव म्हणून मी या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आता माझ्यासारखा मनुष्य रामकृष्ण मिशन, मठ आणि मिशनला मी एक प्रकारे वाहून घेतल्यासारखं आहे. जितकं जमेल तितकं त्याच्यासाठी करायचं, त्यांच्यासाठी नाही. बघा परत गंमत काय आहे, एक लक्षात ठेवा, मी काही काम करून त्यांचा मोठा फायदा होणार आहे असं नाही. कारण ते काम इतकं क्षीण असणार आहे, इतकं कल्पनातीत क्षीण असणार आहे त्यांच्या पूर्ण कामाच्या दृष्टीने की त्याला तसं काहीच नाही. पण माझा विकास त्यात आहे. मी त्यांच्यासाठी काहीतरी जर केलं तर त्यात एक फार मोठा स्वार्थ आहे. अर्थात हा एनलाइटन स्वार्थ आहे. माझा त्यात विकास आहे, माझी प्रगल्भता आहे. माझ्या जीवनाला एक अर्थ प्रदान करण्याची क्षमता ही त्या त्यागामध्ये असेल. तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्य सिद्धनम्. ईशोपनिषद तुम्हाला सांगतंय की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजीथाः. गीता असं सांगते की तैर्दत्ता न प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेनैव सः. त्यांना न देता तिथे देव असा अर्थ आहे. पण देव म्हणजे तरी काय, या समाजाला काही तुम्ही न देता जर तुम्ही त्याचं सेवन केलं तर तुम्ही चोर आहात असं भगवद्गीता सांगते. तेव्हा या समाजाचं ऋण फेडण्यासाठी म्हणून आपण जी कृती करायची आहे ती कृती या विवेकाच्याच आधारे करायची आहे. तेव्हा अशा प्रकारे हे संपूर्ण जीवन, आधुनिक भाषेत जर सांगायचं झालं, काय बोलताना ती टर्मिनॉलॉजी सगळी वापरावी लागते हो, जर समोरच्याला किंचित ते समजायला हवं असेल तर. तरुणांशी बोलताना मी आता घरी सगळी क्रिकेटची सगळी कॉमेंटरी वाचलेली असते. सिनेमाचं संपूर्ण, म्हणजे समजा आता ब्लॅक आला तर ब्लॅकची सगळी स्टोरी काय, त्यामध्ये कोण आहे नेमकी, त्यातली नायिका कोण, नायक कोण, मला सगळं माहिती असतं. काही वेळेला मला पत्नी विचारते की बाबा कशाला हवाय तुम्हाला त्याच्यात काडीचा इंटरेस्ट नाही. पण मी सांगतो नाही, काय आहे, मला ज्या मुलांशी बोलायचं आहे ना त्यांच्याशी बोलताना मला त्यांच्या भाषेत बोलावं लागतं. चटकन त्यांना भावलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. तर तसं आता हे मॅनेजमेंटचं युग आहे, तर त्यामध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, टोटल क्वालिटी, विवेक या शब्दाचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आहे. आपल्या जीवनाची गुणवत्ता ही ज्यामुळे खूपशी वाढणार आहे असा एक मार्ग हा विवेकाचा आहे. अर्थात फक्त आता थांबण्यापूर्वी एवढंच सांगतो की विवेक हा आधी जरी या कृतीपुरता मी सांगितला तरी तिथे तो मात्र मर्यादित नाही. आधी तो एवढ्यासाठी सांगितला की आपण ती कृतीत अजिबात आणत नाहीयेत म्हणून तो अर्थ सांगितला. पण विवेकाचं अंतिम उद्दिष्ट काय असं जर विचारलं तर ते अंतिम उद्दिष्ट मात्र क्षीयन्ते चास्य कर्माणि, या कर्मातूनही शेवट बाहेर पडणं हे त्याचं अंतिम उद्दिष्ट आहे. मुंडकोपनिषद हात उंचावून आपल्याला सांगतं. हे उपनिषदांचा हे निघाला की किती काय त्याच्याबद्दल सांगून काय सांगू नको असं वाटतं. त्यामध्ये शौनकाने प्रश्न विचारलेला आहे अंगिरस ऋषीला. पण हे शौनक मुळात कसे होते की आपली ज्ञानप्राप्ती प्रक्रिया कशी असते ती पहा. शौनक हे स्वतः मुळामध्ये एका आजच्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर एका मोठ्या युनिव्हर्सिटीचे डीन होते, डीन. आणि तिथे 88,000 ऋषी होते. पण त्यांना असं वाटायला लागलं की हे सगळं आपण शिकलेलं आहोत ठीक आहे, पण आपल्या मनातली तळमळ खळमळ सगळी अजून गेलेली नाही. म्हणून ते त्या अंगिरस ऋषींना शरण जात आहेत आणि मग ते विचारतायत की मी काय जाणलं असता, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति, असं तो प्रश्न विचारतायत. आणि मग त्याच्यावर पुढे वर्णन करताना शेवट त्याचं सांगतायत की अंगिरस ऋषी त्यांना सांगतायत की भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. एकदा जर ते परब्रह्म शेवट जर तुम्हाला दिसलं तर तुमची कर्म सुद्धा सगळी क्षीयन्ते, तुमच्या आधी जी हृदयामध्ये असणारी जी ग्रंथी आहे ती काय होते, ही संशयाची जी ग्रंथी आहे ती नाहीशी होते, भिद्यते, तिचा भेद होतो. छिद्यन्ते सर्व संशया. माणसाच्या मनामध्ये सातत्याने संशय आहेत बघा, संशय आहेत. मी चांगलं वागून, आधी तो चांगलं वागत नाही, चुकून जर वागला असतो तर म्हणतो मी चांगलं वागून काय होणार आहे, चांगलं वागून काय. माझा प्रश्न असतो तू वाईट वागून तरी काय झालं, तुझ्या वाटोळा होण्यापलीकडे काही झालंय का, काही स्वार्थ तुला खरं साधला का शेवट, असा एक प्रश्न येतो. तर
शेवट मात्र क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तेव्हा हा विवेकाचा जो मार्ग आहे तो सुरुवातीला, त्याला मी एक उदाहरण असं देईन की ज्याप्रमाणे आपण आधी शिकतो, भाषेचा वापर हा आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी करतो, व्यवहारासाठी करतो. अक्षर आधी आपण शिकतो, आपण छोटी छोटी पत्रं लिहायला शिकतो, वाचायला शिकतो, दुकानावरचे बोर्ड वाचायला शिकतो, पण त्याचं अंतिम उद्दिष्ट हे एकदम कुठेतरी प्लेटोचं रिपब्लिक वाचणं आहे. त्या भाषेचं अंतिम उद्दिष्ट हे कुठेतरी तुम्ही कांट हेगेल वाचणं आहे. त्या भाषेचं अंतिम उद्दिष्ट तुम्ही या उपनिषदांमध्ये अवगाहन करणं हे आहे. तुम्हाला साहित्याचाच प्रांत हवा असेल तर तुम्ही कुठेतरी त्यामध्ये शेक्सपियर, मिल्टन वाचणं, ज्ञानेश्वर वाचणं हे आवश्यक आहे. हे जसं त्याचं अंतिम उद्दिष्ट आहे, तसंच हा विवेक सुरुवातीला आमचं सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक, राष्ट्रीय जीवन उन्नत करण्यासाठी अत्यावश्यक आहे जरी खरं असलं तरी या सगळ्याच्याही पलीकडे जीवनाला आणखीन एक परिमाण आहे हे दाखवून देणं आणि त्या दिशेने तुमची वाटचाल सतत घडवून आणणं हे त्या विवेकाचं अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी एका फार मोठ्या श्रद्धेची आवश्यकता आहे. श्रद्धा जर नसेल नीतिमूल्यांवर, परमेश्वरावर आणि त्यापेक्षा सुद्धा स्वतःवर जर श्रद्धा नसेल, अहो ज्या नरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही. ज्याचा रामावरच विश्वास नाही, म्हणजे हा राम कुठला? हा राम तो तसा आहे ना की तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा हा राम. हे माझ्या हृदयामध्ये असणारा हा जो राम आहे, त्याच्यावर जर विश्वास माझा नसला, त्याच्यावर जर माझी श्रद्धा नसली तर मात्र मी काहीच करू शकणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम होत असतात जोर जोरात, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, अंधश्रद्धेचं समर्थन मला कुठेच करायचं नाही. पण जाता आता एवढा उल्लेख मात्र करायला पाहिजे की या सगळ्या ज्या कथा असतात, त्या बायबलमध्ये कथा आहे बघा की तो पाण्यावरून चालत जातो, पाण्यावरून चालत जातो. आधी येशू जातो त्या सरोवरावरून चालत पलीकडे आणि त्या सगळ्या शिष्यांना वाटतं भूत आलं, ते सगळे भूत 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 म्हणून ओरडायला लागतात. मग येशू त्यांना सांगतो की अहो मी भूत नाही, मी तो आहे, तुमचा आहे. म्हटल्यानंतर मग त्या शिष्यांना पटतं, मग ते म्हणतात जर तू तोच आहेस तर तू आम्हालाही पाण्यावरून चालत जायला मदत कर. तर तो सांगतो त्याच्या शिष्याला ये ना, तू पण ये. आणि तो येतो, पाण्यात पाय घालतो, जरासा पुढे येतो आणि तेवढ्यात वादळ आलेलं असतं. त्याला साहजिक वाटतं की आता आपण काय जाणार, म्हणून तो घाबरतो आणि तो बुडायला लागतो. बुडायला लागल्यानंतर येशू त्याला हात देतो आणि म्हणतो की अरे तू का नाही विश्वास ठेवलास? तू जर विश्वास ठेवलास ना तर तू या पाण्यावरून पलीकडे जाशील. ते डॉक्टर कोऊर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, त्यांनी असं आव्हान दिलेलं होतं की पाण्यावरून जर कोणी चालून दाखवलं तर त्याला मी इतकं मोठं बक्षीस देईन. ते बक्षीस अर्थातच कोणी मिळवलं नाही, ही गोष्ट खरी आहे. पण मला असं एवढंच त्यांना सांगायचं होतं की या पाण्यावरून चालण्याचा नेमका अर्थ त्यांना कदाचित समजला नसेल. पाण्यावरून चालत जाणं याचा अर्थ आपल्या मनामध्ये असणारी जी प्रचंड शक्ती आहे, त्या एका ऍटम मधून किती शक्ती बाहेर पडते हे आपल्याला कळलं, पण त्याही पेक्षा किती प्रचंड शक्ती आपल्या मनामध्ये असते आपल्याला माहिती नसतं. आणि ती बाहेर काढण्याची जी एक तरफ आहे, कळ आहे, ती कळ म्हणजे ही श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या साह्याने आपण ती सगळी शक्ती बाहेर काढू शकतो आणि प्रचंड जे काम अन्यथा आपल्याला करणं शक्य नाही ते आपण करू शकतो. आणि म्हणूनच बायबल आपल्याला सारखं सांगतं की नॉक अँड इट शॅल बी ओपन अनटू यू. तुम्ही नुसती दारावर टकटक करा, तो परमेश्वर दाराशी येऊन अगदी असा थांबलाय हो, त्याला दार उघडायचंय लगेच. तो म्हणतोय की फक्त येऊन कोणीतरी जराशी टकटक करू द्या की मी लगेच दार उघडलं. पण आम्हाला त्या दाराशी काही कर्तव्यच नाहीये, आमची दारं फार वेगळ्या ठिकाणची आहेत आणि म्हणूनच ही श्रद्धा ही आवश्यक आहे. सारांश शेवट इतकाच की हे विवेक, हा विवेक, हे वैराग्य आणि ही श्रद्धा, या तीन गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असतील तर आपलं हे जे जीवनाचं संगीत आहे, सामवेदापासून मी सुरुवात केली तेव्हा तिथेच अनंतरच संपवतो. जीवनाचं हे जे संगीत आहे त्या संगीतामध्ये तानपुरा जेव्हा लावला जातो तेव्हा आधी जोड लावून घेतला जातो. तुमचा जर षड्जच निश्चित नसेल तर आधीचा पंचम आणि नंतरचा गांधार तुम्हाला मिळणारच नाही मुळे. तर तो म्हणून विवेक आणि वैराग्य ही त्या जोडाची तार आहे, लक्षात ठेवा. विवेक हे सतत तारतम्य, छोटं काय आणि मोठं काय, हिताचं काय आणि नुसतं आवडेल असं ते काय, नित्य काय आणि अनित्य काय, प्रगती साधेल असं काय आणि ज्याच्यातून माझी अधोगती होईल असं काय.
हा विवेक, त्याच्या बरोबरीने सातत्याने असणारा संयम ही ती जोडाची तार आहे. त्याच्या प्रकाशात तुम्ही तुमचा पंचम लावून घ्यायचा आणि तुमचं कर्म सातत्याने मी जे कर्म करणार आहे ते या विवेकाच्याच प्रकाशात, त्यांनी विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, तोच अर्थ आहे बघा नेमका, की त्या स्वधर्माच्या प्रकाशात मी माझ्या कर्माची पारख करून घेतली पाहिजे. आणि ही जर झाली, या दोन गोष्टी जर आम्हाला साधल्या, तर शेवटचा जो षड्ज लावला जातो तो जो नीट लागला तर आपोआपच त्याच्यातनं भक्तीचा गांधार बाहेर पडतो. तेव्हा अशा रीतीने कर्म, विवेक, वैराग्य आणि भक्ती याच्यातून आपलं हे जीवनाचं सुरेल अशा प्रकारचं संगीत रंगू शकतं. तशा प्रकारची प्रेरणा ही आपणा सर्वांना मिळावी. या दासबोधाच्या सुरुवातीला हा जो मी श्लोक घेतला हा स्वामी रामदासांचा असल्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा की याची फलश्रुती काय, ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. शेवट आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट हे समाधान, ही शांती हेच नाही का? जर ते असेल तर या विवेकाचा मार्ग आपण सगळे अवलंबूया. त्यासाठीची प्रेरणा आपल्याला परमेश्वर देवो अशा प्रकारची प्रार्थना करून आणि तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून, यात कुठलाही उपचाराचा भाग नाही. मी आधीच सांगितलेलं होतं की हे काही असं आखीव रेखीव असं व्याख्यान नाही, एक नुसतं मुक्त चिंतन आहे. गेले काही दिवस मी परत या विचारात बुडून होतो. माझ्या पद्धतीप्रमाणे कधी अभ्यास केल्याशिवाय तरी सुद्धा बोलायचं नाही. कितीतरी टिपणं काढलेली होती. मी ती टिपणं काढायला लागलो की साहजिकच घरातून त्याच्यावर टीका होते, इतकं काय करायचंय, कशासाठी परत एवढं सगळं तुम्ही हे बघताय, कशासाठी ही पुस्तकं घेऊन बसताय. मी म्हणतो नाही, हे सगळं स्वांत सुखाय आहे. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती, असं ते बृहदारण्यक उपनिषद सांगतंय. हे शेवट त्या स्वतःसाठीच हे सगळं आहे. तशा प्रकारे मी आज जे काही तुमच्यासमोर बोललो याच्या दसपट विचार गेल्या, म्हणजे कमलाकर पाटील मला भेटून गेल्यापासून टिपणाच्या रूपात, काही कुठल्या कुठल्या रूपात मी काढत होतो. त्यातले थोडेसे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. पण तुम्ही सारे सुज्ञ आहात. ही विवेकाची जी ठिणगी आहे ती एका फार मोठ्या ज्वालेमध्ये प्रज्वालित होवो अशा प्रकारची प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.